If taught on memory level of teaching, the student get tremendous power for acquisition of. काय लिहिले तुम्ही उत्तर याचं? माईक चालू बी करा. सर. बी फक्त सर बी. आजूबाजूला गोंधळ असू नये. बी सर बी बरोबर. केवळ मध्ये. बी. एकदम करेक्ट. कारण याच्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच मेमरी लेवल टीचिंग मध्ये आपण देतो. जनरलाइज इन्साइट कुठं असते? अंडरस्टँडिंग मध्ये असते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी कुठं असते? रिफ्लेक्टिव्ह मध्ये असते. त्यामुळे काय उत्तर येईल? ओनली वन. अशा प्रकारे उत्तर येईल. आता हे जे शब्द जनरलाइज्ड इन्साइट, हा शब्द सप्टेंबर 21च्या परीक्षेत त्यांनी वापरलाय. जनरलाइज्ड इन्साइट. ओके. पुढे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज हा शब्द त्यांनी मार्च 23 मध्ये प्रश्नामध्ये विचारला होता. प्रश्नामध्ये म्हणजे ऑप्शन मध्ये हा शब्द आला होता. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी सप्टेंबर 21 ला विचारलाय, मार्च 23 ला विचारलाय. हे दोन जरी प्रश्न आपण बारकाईने बघितले असते तरी याचं उत्तर आपल्याला सिंपल पण येतं. मला वाटतं आपल्याकडे 100% कॅन्डिडेटचं उत्तर करेक्ट आलं असेल. ठीक आहे. बी सर ऑप्शन. त्याला काय आजूबाजूला गोंधळ असेल तर माईक बंद कर. ओके. फर्स्ट वन, बी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असते. पुढे द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग नेचर ऑफ द लर्नर. हे मस्टच आहे. अध्ययन करता समोर कसा आहे किंवा लर्नर कसा आहे हे बघणं अत्यावश्यक काम आहे. नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज्ड, ऑब्जेक्टिव्ह जे आहेत साध्य करण्याचे ते सुद्धा बघणं अत्यावश्यक आहे. हे दोन्ही कंपल्सरी उत्तरमध्ये यायलाच पाहिजे. एक आणि दोन कंपल्सरी असायला पाहिजे. तर तिसरा, द टीचर्स ओन ॲबिलिटी अँड प्रोफिशियन्सी. स्वतःची ॲबिलिटी काय आणि प्रोफिशियन्सी काय यावरून टीचिंग मेथड त्यांनी निवडायला पाहिजे, असा हा तिसरा मुद्दा आहे. पण हा तिसरा मुद्दा एवढा असा लागू पडत नाहीये. जरी आपण म्हणलो की माझ्याकडे काय ॲबिलिटी त्यानुसार मी टीचिंग मेथड निवडेन, तर असं नाही. शिक्षकाला प्रत्येक टीचिंग मेथडनं शिकवता यायला पाहिजे. शिक्षक असं म्हणू शकत नाही की मला लेक्चर मेथडनं शिकवता येत नाही, मला डिस्कशन येत नाही किंवा मला ब्रेन स्टॉर्मिंग येत नाही. शिक्षक आहे म्हणजे आपण अशी अपेक्षा करतो की त्याच्याकडे ऑल टाईपची टीचिंग मेथड त्याला शिकवता येते. ओके. त्यामुळं ॲबिलिटी आणि प्रोफिशियन्सीचा संबंध नाही, एवढा लागू पडत नाही. त्यामुळे याचं उत्तर पाहिजे 1 आणि 2. आता मॅक्झिमम मुलं हे तिसरा देखील ऑप्शन करेक्ट करून सी ऑप्शन कडे जास्त गेले असतील. पण सी ऑप्शन होणार नाही. कारण शिक्षकाकडे स्वतःची ॲबिलिटी काय आणि प्रोफिशियन्सी काय यावर टीचिंग मेथड त्यांनी निवडायला पाहिजे, असं काय आपण म्हणू शकत नाही. ओके. कारण आपण शिक्षक हा शब्द उच्चार केला की शिक्षकाला सर्व प्रकारचे टीचिंग मेथड, टीचिंग स्ट्रॅटर्जी, त्यानंतर टाइप्स ऑफ टीचिंग सर्व त्याला यायला पाहिजे ही त्याची अपेक्षा असते शिक्षकाकडून. त्यामुळे त्याच्या ॲबिलिटीवर तो टीचिंग मेथड ठरवेल असं नाही. तर टीचिंग मेथड त्याला कशी ठरवायला पाहिजे? समोरचा अध्ययन करता कसा आहे. समोरचा अध्ययन करता समजा खूप मुलं आहेत, तर त्याला खूप हळूहळू पद्धतीने शिकवावं लागेल. त्याला मग लेक्चर मेथड घेऊन चालणार नाही. किंवा मग उद्दिष्ट काय आहेत? एखाद्या पाठ असेल, एखादा गणित असेल, एखादा इंग्रजी असेल, त्याचे उद्दिष्ट काय आहेत त्यानुसार त्याला शिकवावं लागेल. समजा स्पीकिंग स्किल डेव्हलप करायचं उद्दिष्ट आहे, तर त्याला त्या अनुषंगाने शिकवावं लागेल. त्यामुळे दोन्ही उत्तर कंपल्सरी यायलाच पाहिजे. पण हा तिसरा होणार नाही मुळात. त्यामुळे हा संदिग्धता वाढते. मॅक्झिमम मुलं मला असं वाटतं 1, 2, 3 करून मोकळे झाले असतील की त्याच्या ॲबिलिटीवर तो निवडेल. ॲबिलिटी संबंध नाही. आपण 100% प्रत्येक शिक्षकाला टीचिंग मेथड शिकवता येण्याची ॲबिलिटी आहे असं आपण गृहीत धरतो. कारण डीएड बीएड मध्ये आपण शिक्षकांना हे सर्व शिकवतोय, त्याची ॲबिलिटी डेव्हलप करतो. तुम्ही काय केलं उत्तराचं मला सांगा. बीच केलं सर. ठीक आहे सर. बी. बी करेक्ट उत्तर आहे. कम खूप ठिकाणी मुलं सी सुद्धा केलेले आहे. त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही काय केलंय. सी उत्तर होणार नाही. कारण मी तुम्हाला सांगितलंय त्याच्याकडे ॲबिलिटी, इनबिल्ट ॲबिलिटीज आहे ते. त्यामुळे ॲबिलिटीवरून टीचिंग मेथड ठरवणार नाही. लर्नर्स आणि एम्स किंवा गोल्स आहेत त्याच्यावरून तो ठरवणार, ऑब्जेक्टिव्ह त्याच्यावरून ठरवणार. ठीक आहे. 2. तिसरा, गिफ्टेड स्टुडंट यांचं काय मेन कॅरेक्टरिस्टिक असतं. तर गिफ्टेड स्टुडंटचं मेन कॅरेक्टर असतं तर दे आर इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट. तिने जे जजमेंट घेतात, निर्णय घेतात त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट असतं. का? खूप हुशार मुलं असतात हे, आणि हुशार मुलं असल्यामुळे स्वतःच निर्णय स्वतः इंडिपेंडेंट घेऊ शकतात. त्यांना कुणाचीच मदत लागत नाही. आता प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा. मुलं काय विचार करू शकतात सहजपणे. आपण काय करू शकतो उत्तरेचं, प्रश्न वाचल्या वाचल्या तर आपण याच्याकडे खूप सारे मुलं उत्तर करू शकतात. दे आर इंट्रोवर्ट इन नेचर.
अशाकडे तेच केलं तर चुकलं. हा खूप ठिकाणी मुलं सहजपणे विचार करून हे उत्तर करू शकतात. बघा, याच्यामध्ये म्हटलं मेन कॅरेक्टरिस्टिक. ओके, मेन कॅरेक्टरिस्टिक म्हणले की जे 100% मॅच व्हायला पाहिजे. आता गिफ्टेड स्टुडंट इंट्रोवर्ट असतात, पण ह्याचं प्रमाण आहे जवळपास अप्रॉक्सिमेट 70% मुलं इंट्रोवर्ट असतात आणि 30% मुलं एक्स्ट्रोवर्ट असतात. म्हणजे मॅक्झिमम मुलं ही इंट्रोवर्ट असतात. मग 100% आहे का? तर 100% नाही. ओके, पण इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट हे 100% आहे. म्हणजे हे 100% सत्य आहे की ते मुलं काय असतात, इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट असतात. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात, ते इंडिपेंडंट असतात. कारण मुलं खूप ब्रिलियंट हुशार असतात, त्यामुळे ते जजमेंट घेऊ शकतात. याचं पर्सेंट 100% येते. पण इंट्रोवर्ट इन नेचर 70% आणि एक्स्ट्रोवर्ट 30% येते. त्यामुळे 100% इंट्रोवर्ट असतात का? अजिबात नाही. तर काही मुलं एक्स्ट्रोवर्ट सुद्धा असतात. त्यामुळे हे दोन्ही विचारलंय. ओके, इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट विचारलंय. त्यामुळे ह्या गिफ्टेड मुलं हे दोन्ही प्रकारात सुद्धा येतात, सिंगल फक्त प्रकारात येत नाहीत. जर असं झालं असतं की 100% मुलं इंट्रोवर्ट राहिले असते, तर आपण ए करेक्ट राहू शकलं असतं. पण इथं उत्तर काय पाहिजे? दे आर इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट. तुम्ही सहजपणे गुगलमध्ये सर्च करा, गिफ्टेड स्टुडंट कॅरेक्टरिस्टिक सर्च करा. तुम्हाला सहजपणे पहिलेच वाक्य मिळेल की दे आर हायली ब्रिलियंट अँड दे आर इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट. सहजपणे तुम्हाला मिळेल हे उत्तर. ओके, कारण मला देखील प्रश्न वाटला होता की इंट्रोवर्ट असतील, पण इंट्रोवर्टचं पर्सेंटेज 100% नाही. एक्स्ट्रोवर्ट सुद्धा काही प्रमाणात असतात आणि हेच तर अजिबातच होणार नाही. ओके, काही संबंध नाही. त्यामुळे उत्तर काय असेल? डी उत्तर असेल. पण मला असं वाटतं 70-80% मुलांनी हे उत्तर करेक्ट करून आलं असेल. सहजपणे वाटून प्रतिभावंत मुलं आहेत हे अंतर्मुखी असतात. खूप ब्रिलियंट हुशार मुलगा हा अंतर्मुखी असतो. पण असं नाही की 100% मुलगा असतो. ठीक आहे, त्यामुळे डी उत्तर करेक्ट असेल. पुढे जाऊयात आपण याच्यामध्ये. फॉर अडल्ट लर्नर्स इन्स्ट्रक्शन नीड्स टू फोकस. इन्स्ट्रक्शन म्हणजे इन्स्ट्रक्शन म्हणजे बोल. मेथड 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 सर. टीचिंग. हा, इन्स्ट्रक्शन म्हणजे टीचिंग मेथड, टीचिंग. ओके, अनुदेशन म्हणजे अनुदेशन हा उच्च प्रकारचा अध्यापनाचा प्रकार आहे. अनुदेशन म्हणजे टीचिंग समजा सिंपल मध्ये. मग टीचिंग नीड्स फोकस, कशाला फोकस करायला पाहिजे आणि कशाला नाही. आता मी काही आन्सर की देखील ग्रुपवर कुठे कुठे शेअर झालेलं बघितलं मी, तर ते काय वेगवेगळे उत्तर आहेत. त्यामुळे माझं याच्यात लॉजिक काय वाटतं बघा मला, काय सांगायचं तुम्हाला. आता तुम्ही अडल्ट लर्नर आहात. ओके, तुम्ही स्वतः आहात अडल्ट लर्नर. ओके, आता बघा याच्यामध्ये दोन शब्द आहेत, प्रोसेस आणि दुसरा आहे कंटेंट. ओके, आता अडल्ट लर्नरची कॅरेक्टरिस्टिक काय असते की त्याची बुद्धिमत्ता चांगली असते, कारण आता प्रौढ झालेला असतो. आणि प्रौढ झालेल्या व्यक्तीला की समजा एखादी गोष्ट कशी शिकून घ्यायची, प्रोसेस म्हणजे काय, कशी शिकायची गोष्ट, तर हे सांगायचं. आणि कंटेंट म्हणजे मूळ असे सांगायचं. आता समजा मी तुम्हाला शिकवतो एखादा टॉपिक, तर तो टॉपिक कसा शिकून घ्यायला पाहिजे याच्याकडे जास्त फोकस देणार का मी, का कंटेंटकडे जास्त फोकस देणार? काय वाटतं तुम्हाला? प्रोसेसवर जास्त लक्ष देणार का कंटेंटवर जास्त लक्ष देणार? कंटेंट. तर याच्यामध्ये कंटेंटवर जास्त लक्ष देणार. त्यामुळे उत्तर काय पाहिजे? लेस ऑन द प्रोसेस अँड मोर ऑन द कंटेंट टू बी टॉट. प्रोसेसवर कमी महत्व द्यायला पाहिजे आणि कंटेंटवर जास्त महत्व द्यायला पाहिजे. ओके, इक्वली होणार नाही. इक्वली होणार नाही, कारण इक्वली कुठं होईल? हा माध्यमिक शिक्षणची मुलं आहेत, माध्यमिक विद्यार्थी आहेत, त्यांना इक्वली होईल की प्रोसेसकडे लक्ष द्या आणि काय शिकवतं कंटेंटकडे लक्ष द्या. मोर ऑन प्रोसेस अँड लेस ऑन कंटेंट हे कुठे येईल? हे प्रायमरी मध्ये येईल. प्रायमरीची मुलं आहेत, प्रायमरीला मुलांना कसं शिकायचं वगैरे हे तुम्ही शिकू शकता. बाबा हे अशा अशा प्रकारे केले, प्रोसेस देतात आपण त्यांना की बाराखडे वाचायला शिकवायचे आहे, तर प्रोसेसिंगला आपण जास्त महत्व देतो. की एखादं गणित सोडवायचं त्या प्रोसेसिंगला महत्व जास्त देतो प्रायमरी लेवलला. ओके, इक्वली ऑन प्रोसेस अँड प्रोडक्ट ऑफ लर्निंग, तर याचा काय संबंध नाही. त्यामुळं जे प्रौढ अध्ययनार्थी आहेत ते काय करतील? कंटेंटकडे जास्त त्यांना लक्ष द्यायचं, आपल्याला कंटेंट शिकवायचं. आता प्रौढ अध्ययनार्थी कोण? हे कॉलेजची मुलं आपण घ्या, मोठ्या मोठ्या कॉलेजची मुलं घ्या, पीजीचे, युजी पीजीचे विद्यार्थी. आता युजी पीजीच्या मुलांना कसं शिकायचं याचा काय संबंध नाही. त्यांना आपण कंटेंट शिकवतो, म्हणून आपण इथे लेक्चर मेथड वापरतो. लेक्चर मेथड वापरून कंटेंट शिकून मोकळा होतो. पण तो कंटेंट कसा शिकायचा याच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. त्यामुळे मोर प्रोबॅबिलिटी आन्सर कुठं पाहिजे? हा पाहिजे. कारण आपण अडल्ट आहे म्हणजे त्याला समजतंय. ओके, त्याला समजतंय, तुम्ही जे सांगताय ते समजतंय, त्यामुळे कंटेंटकडे जास्त लक्ष द्या.
असं मला याच्यात वाटतंय. आता काय तुम्ही उत्तर केले कोणी कोणी जरा मला सांगा. सर मैंने बी तुमचं किया है. तुमचं लॉजिक सांगा मला, काय तुम्ही केलं असेल, वेगळं लॉजिक तुमचं असेल ते सांगा. आता हा जो प्रश्न आहे हा जून 19 प्रश्न आला होता. अडल्ट लर्नरवर जून 19 प्रश्न आला होता, पण तो वेगळा होता. ते सेल्फ मोटिवेटेड असतात. अडल्ट लर्नर हे सेल्फ मोटिवेटेड असतात. असा प्रश्न जून 19 आलाय. सेल्फ मोटिवेटेड, मग सेल्फ मोटिवेटेड असेल तर त्याला प्रोसेसला कशाला तुम्ही महत्व देताय? त्याला तुम्ही कंटेंट महत्व द्या ना. तो सेल्फ मोटिवेटेड होऊन बसलाय आणि तुम्ही त्याला सांगता की हे समजून कसं घ्यायचं. समजून घेण्यापेक्षा तुम्ही कंटेंट शिकवा. ओके, तर हे हे माझी वैयक्तिक थिंकिंग आहे याच्यातली. मला वाटतं बी ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट असायला पाहिजे. डॅश डॅश इव्होल्युशन गिव्स क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. काय केलं तुम्ही याचं उत्तर मला सांगा. फॉर्मेटिव्ह. फॉर्मेटिव्ह सर. हा Diagnostic. प्रश्न संदिग्ध आहे. काय भरोसा नाही सेटवाले काय उत्तर दिले त्याचा. संदिग्ध प्रश्न, संदिग्ध. क्लिअर आयडिया, Formative कशाची C. क्लिअर आयडिया? इव्हॅल्युएशन गिव्स क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. एखादा कंटेंट तो कितपत शिकल्याची क्लिअर आयडिया आपल्याला कशातून मिळेल. ओके, डायग्नोस्टिक. तर बघा याचं उत्तर मॅक्झिमम चान्सेस आहे डायग्नोस्टिक व्हायला पाहिजे, मॅक्झिमम चान्सेस. पण असं नाही की 100%च हे, पण काही प्रमाणात फॉर्मेटिव्ह सुद्धा व्हायला पाहिजे. त्यामुळे संदिग्ध प्रश्न आहे हा. आता मग डायग्नोस्टिक का मॅक्झिमम चान्सेस होतात? कारण डायग्नोस्टिक आपण मुलांचं केलं तर त्या कंटेंटमध्ये नेमकं कुठं कुठं अडचण आहे त्याला क्लिअर कट आपल्याला कळतं की त्या मुलांमध्ये तो टॉपिक शिकण्यामध्ये कुठं कुठं नेमक्या अडचणी येतात. एखादा कंटेंट समजा इक्वेशन एखादा आहे गणितातलं, तर त्याच्यातलं नेमकं कुठं कुठं अडचण येतात त्या कंटेंटमध्ये पूर्णपणे समजतं आपल्या डायग्नोस्टिक मध्ये. फॉर्मेटिव्ह मध्ये नाही समजत. फॉर्मेटिव्ह मध्ये जनरली आपण टेस्ट घेतो, आपल्याला समजतं किती मार्क मिळाले, त्याला तो प्रश्न सोडवता आला का नाही. पण त्या प्रश्नातला किंवा त्या कंटेंट मधल्या नेमक्या कोणकोणत्या अडचणी आहेत त्याची क्लिअर आयडिया आपल्याला कुठे येते? डायग्नोस्टिक कडे येते. त्यामुळं मी असं म्हणेन 90% चान्सेस डायग्नोस्टिक, 10% चान्सेस फॉर्मेटिव्ह. पण 100% उत्तर याचं खरं आता कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत सेटचे आन्सर की येत नाही. ओके, मॅक्झिमम पॉसिबिलिटी डायग्नोस्टिक कडे जाण्याची शक्यता जास्त आहे. आता डायग्नोस्टिकचा क्वेश्चन, फॉर्मेटिव्हचा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालाय. 2-3 टाइम्स तो रिपीट झालेला आहे. पण हा प्रश्न थोडासा वेगळ्या मोडला घेऊन जातो, संदिग्धतेकडे थोडासा घेऊन जातो. डॅश डॅश इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. काय उत्तर आहे? किती सिंपल प्रश्न होता. काय असतं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये? C option. सी. सी ऑप्शन, एवढं सिंपल आहे. C. Depth X. मीनिंग आणि एक्सपिरियन्स है ना. मीनिंग आणि एक्सपिरियन्स, अनुभव आणि अर्थाचे आपण सखोल शोधून करतो. न्यूमरिकल डेटा कुठं जाईल? क्वांटिटेटिव्ह जाईल. खूप भारी शिकवलं आपण क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह. स्टॅटिस्टिकल कुठे येईल? क्वांटिटेटिव्ह कडे येईल. एक्सपेरिमेंटल डिझाईन आलं म्हणजे क्वांटिटेटिव्ह आलं, संपला विषय. अर्थाचे निर्वचन करतो आपण, अनुभवाचे निर्वचन करतो क्वालिटेटिव्ह. खूप सिंपल प्रश्न होता, खूप म्हणजे खूप सिंपल. आता क्वालिटेटिव्ह रिसर्च वर सलग 2 वेळा प्रश्न. सप्टेंबर 21 ला प्रश्न आहे. काय प्रश्न होता? तो क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये रिफ्लेक्टिव्ह नोट्सला आपण मेमोइंग म्हणतो. परत मार्च 23 ला प्रश्न होता, मेमोइंग म्हणजे काय, रिफ्लेक्टिव्ह नोट्स. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्चचे प्रश्न तुम्ही जर थोडं क्वालिटेटिव्ह रिसर्च सर्च केलं असतं, आणखीन तुम्हाला याच्यात जास्त बेनिफिट झाला असतं. टोटल पीवायक्यू बेस आहे. पीवायक्यू बघून ज्यांनी थोडंसं सर्च करून अभ्यास केला सहजपणे उत्तर येतं. आता हा प्रश्न मात्र खूप साऱ्या लोकांनी चुकीचे उत्तर दिलेले आहेत. काही आन्सर की पाठवलेत बघितले मी. बघा, डॅश डॅश इज अ लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. आता प्रश्न हा काय? लिमिटेशन विचारत आहे, लिमिटेशन. ओके, संशोधन समजा आपण घेतलं. ओके, तर संशोधनाच्या मर्यादा असतात आणि व्याप्ती असते. ओके, असं थोडंसं विचार करा, व्याप्ती आणि मर्यादा. व्याप्तीमध्ये आपण काय म्हणतो की याच्यात काय काय कव्हर होत आहे. ओके, काय ऍड होऊ शकतं, म्हणजे आपण कशा कशाचा अभ्यास करतोय, काय करू शकत नाही, अशा प्रकारे व्याप्ती मर्यादा म्हणतो आपण. ओके, डॅश डॅश इज लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. आता पॉझिटिव्हिझम बद्दलचे खालचे वाक्य आपण थोडे चेक करून घेऊयात. पॉझिटिव्हिझम बद्दल काय? आता सिंपल पॉझिटिव्हिझम आपण शिकलो होतो बघा. पॉझिटिव्हिझम काय? पॉझिटिव्हिझम म्हणतंय की सोशल सायन्स जे आहे, सामाजिक शास्त्र जे आहे,
ते आपण शिकायला पाहिजे कसं, की ते एक प्युअर सायन्स किंवा नॅचरल सायन्स आहे अशा प्रकारे आपण शिकायला पाहिजे. ज्या सामाजिक घटना घडतात, जे सोशल फिनॉमिना घडतात, सामाजिक क्रिया ज्या होतात, ते आपण नॅचरल सायन्स सारखं आपण शिकायला पाहिजे. दॅट इज पॉझिटिव्हिझम. इतकं सिंपल आहे पॉझिटिव्हिझम. आता पहिलं वाक्य बघा. इट इग्नोर्स द इम्पॉर्टन्स ऑफ इम्पेरिकल एव्हिडन्स. आता पॉझिटिव्हिझम हे इग्नोर करत नाही, हा शब्द चुकीचा आहे. मग काय करतं हे? प्रायोरिटी देत आहे, म्हणजे महत्व देत आहे. कशाला महत्व देत आहे पॉझिटिव्हिझम? एम्पेरिकल एव्हिडन्सला महत्व देत आहे. म्हणजे अनुभवजन्य जे पुरावे आहेत, की एखाद्याच्या अनुभवातून आलेल्या पुराव्याला महत्व देत आहे, प्रायोरिटी देत आहे, इग्नोर करत नाही. ओके. पुढचा, इट टेंड्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना. हे थोडं मी तुम्हाला नंतर सांगतो, पुढे येऊयात आपण. इट प्लेसेस टू मच एम्फेसाइज ऑन सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन. हे बघा, सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशनवर महत्व देत नाहीये, सब्जेक्टिव्ह नाही. कारण सब्जेक्टिव्ह दिलं तर नॅचरल सायन्स किंवा प्युअर सायन्स काय अभ्यास होणार नाही. तर ऑब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशनवर महत्व देतं हे, ऑब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन. इट एनकरेजेस बायस अँड पर्सनल ओपिनियन इन रिसर्च. बायस अँड पर्सनल ओपिनियन, तर याला हे महत्व देत नाही. बायस नाही तर काय? आता याच्या उलटा शब्द काय येईल? अनबायस आपण म्हणू, अनबायस. निपक्षपातीपणा. अनबायस्ड. हा, ओके. अनबायस्ड म्हणजे निष्पक्षपातीपणाला महत्व देतं हे. ओके. असे हे 3 शब्द आहेत. तर हे पॉझिटिव्हिझम बद्दलचे तिन्ही तिन्ही जे वाक्य आहेत ते चुकीचे वाक्य आहेत. बघा मी काय सांगतो तुम्हाला. तिन्ही वाक्य हे पॉझिटिव्हिझम बद्दल सांगतच नाहीत. आता हे जे वाक्य सांगतंय हे पॉझिटिव्हिझम बद्दल माहिती सांगतंय. हे वाक्य काय सांगतंय? पॉझिटिव्हिझम बद्दल माहिती सांगतंय. पण पॉझिटिव्हिझम बद्दल माहिती सांगून काय सांगतंय? त्याचं लिमिटेशन सांगतंय, की पॉझिटिव्हिझम काय करतंय? बघा, हे पॉझिटिव्हिझम बद्दल कसं वाक्य आहे? इट टेंड्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना. की पॉझिटिव्हिझम काय करते? एखादा सोशल फिनॉमिना म्हणजे काय? एखादी सामाजिक घटना आहे. तर त्या सामाजिक घटनेचा ते काय करतंय? प्युअर सायन्स किंवा नॅचरल सायन्स प्रमाणे अभ्यास करतंय. आता बघा, सिंपल समजून घ्या आपण. 2+2 = 4. हे प्युअर सायन्स आहे. ओके. हे प्युअर सायन्स आहे. अशाच प्रकारे अभ्यास करा. कशाचा? सोशल सायन्स. असं कोण सांगतंय? पॉझिटिव्हिझम सांगतंय. पॉझिटिव्हिझम काय सांगतंय? की 2+2 = 4 हे जसं आपल्याला फॅक्च्युअल डेटा सांगतंय, तशा प्रकारे सोशल सायन्सचा अभ्यास करा असं पॉझिटिव्ह सांगतंय. मग आता सामाजिक घटना ज्या असतात ना, सामाजिक घटना म्हणजे काय? की समजा आपण असं म्हणूयात की XYZ एक कुटुंब आहे आणि PQR असे एक कुटुंब आहे. या दोघांमध्ये समजा भांडणं झाले. आता ही सामाजिक घटना आहे, बरोबर? या 2 कुटुंबामध्ये भांडणं झाली. हे कुटुंब आहेत, कुटुंब. आणि हे सुद्धा कुटुंब. या 2 कुटुंबात भांडणं झाले. ओके. तर ह्या 2 कुटुंबात भांडणं कशामुळे झाले, काय झाले, याचा अभ्यास तुम्ही कसा करा? प्युअर सायन्स सारखा अभ्यास करा. प्युअर. ओके. प्युअर सायन्स तुम्हाला स्पष्टपणे सांगता यायला पाहिजे. जसं 2+2 = 4 सांगताय तुम्ही, तसं का बरं भांडणं झाले वर असं तुम्हाला सामाजिक घटना व्यवस्थित स्वरूपात सांगता यायला पाहिजे. याच्यात कुठेही लोकांना असं वाटू नये की हे संदिग्ध वर आहे, असं वाटू नये. ओके. मग हे याचं काम आहे पॉझिटिव्हिझमचं. पण काय करते माहिती आहे हे पॉझिटिव्हिझम, की हे ओव्हर सिम्प्लिफाय करायला बघते कधी कधी. सामाजिक घटना मुळात ह्या क्लिष्ट असतात, संदिग्ध असतात. पण ह्या अति जटिल ज्या सामाजिक घटना आहेत, अति जटिल म्हणजे कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स आहेत. 2 गटात भांडणं का झाली? खूप कॉम्प्लेक्स मुद्दा आहे. 2 कुटुंब आजूबाजूला राहतात, कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे, बरोबर आहे? तर हे सुगम करण्याची प्रवृत्ती करतं हे. मुळात एवढं सुगम आपल्याला करता येत नाही, पण करता येत नाही, बरोबर आहे? कारण हे 10 वर्षापासून राहतात. 10 वर्षापासूनच्या आधीपासून ज्यांच्या डोक्यात काय काय एकमेकाबद्दलचे भांडण आहेत कोणाला माहित. त्यामुळं आता काय भांडणं झाले हे विचार करावा लागेल. 10 वर्षापासून यांचे नेमके काय काय रिलेशन आहेत ते सर्व करावं लागेल आपल्याला. तर हे जास्त सुगम म्हणजे काय? ओव्हर सिम्प्लिफाय, ओव्हर सिम्प्लिफाय करण्याचं काम करतं. ही त्याची मर्यादा आहे. बघा मी काय सांगतो, समजताय का? करतंय काम हे. काय करतंय? की सोशल फिनॉमिनाचं विश्लेषण करतंय. पण ओव्हर सिम्प्लिफाय करायला बघतंय कधी-कधी, की खूपच जटिल गोष्टीचं खूप बारकाईनं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर असं करायला नाही पाहिजे. कारण तेच जर आपण केलो, तर ते तेवढे अति जटिल प्रसंग आपल्याला समजणार नाहीत. ही त्याची मर्यादा आहे. तर त्याचं परफेक्ट उत्तर हेच असेल. कारण हे पॉझिटिव्हिझम खूप चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगितलंय. 3 शब्द चुकीचे काय आहेत? आता खूप सारे लोक काय म्हणतील, की हे पॉझिटिव्हिझम सांगत नाही, म्हणून मग हे करेक्ट आहे. मग हे पॉझिटिव्ह सांगत नाही म्हणून हे करेक्ट आहे. असं नाही.
हे तिन्ही जे वाक्य आहेत हे तिन्ही हे A C D हे तिन्ही पॉझिटिव्हिजम बद्दलचे चुकीचे वाक्य आहेत. चुकीचे वाक्य हे मर्यादा होणार नाहीत. ओके, आपण काय म्हणू शकतो, डॅश डॅश इज नॉट रिलेटेड टू पॉझिटिव्हिजम असं जर म्हणलं असतं आपण, तर A C D आपण करेक्ट करू शकतो. नॉट रिलेटेड आहे पॉझिटिव्हिजम मध्ये. ओके, पण आपण इथं काय म्हणतोय, लिमिटेशन विचार करतोय, लिमिटेशन, की त्याची मर्यादा, एखाद्या संशोधनाची मर्यादा आहे. तर समजा मी काय करतोय, समजा सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यान्ह भोजन मुलांचा अभ्यास करतोय. ओके, तर खूप सारा डेटा आहे मोठा. समज किती मुलं आहेत आपल्याकडे, एक साधारणतः 1 लाख विद्यार्थी आहेत. तर तेवढं 1 लाख विद्यार्थ्यांचा मी अभ्यास करतोय. ओके, मी असं ठरवलं की नाही, मी 1 लाख मुलांचा अभ्यास करणारच. तर हे माझं लिमिटेशन होऊन जाईल, एवढं मी करू शकत नाही. ओके, तर तसाच प्रकार आहे हा. हे खूप कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिनाचं ओव्हर सिम्प्लिफाय करायला जातं, तर ते लिमिटेशन होऊन जातं त्याचं. असं नाही करायला, ओव्हर सिम्प्लिफाय नाही, तुम्ही फक्त सिम्प्लिफाय करा. काय करा, फक्त सिम्प्लिफाय करा कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिनाचा. ओव्हर सिम्प्लिफाय करू नका. सिम्प्लिफाय कराल तर ठीक आहे. त्यामुळे ह्याचं काय उत्तर असायला पाहिजे, बी उत्तर असायला पाहिजे पॉझिटिव्हिजम बद्दलचं. आता हा डिफिकल्ट क्वेश्चन होता. का डिफिकल्ट क्वेश्चन होता? कारण एवढ्या सर्व गोष्टी लावणं, याचा विचार करणं आणि मग सांगणं अवघड काम होतं. काय कॉमेंट मध्ये लिहिलंय, क्वेश्चन नंबर 1चा आन्सर बी येत आहे हो. बी बी ओनली 1 हे त्याचं उत्तर येत आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण याच्यामध्ये. आता डॅश डॅश इज रिफर्ड ऍज सायटेशन. आता जे सोपं आहे त्याच्या मागे मी उगाच एक्सप्लेनेशन देत बसत नाही. सायटेशन म्हणजे काय, काय करतो सायटेशन मध्ये आपण, सांगा जरा उत्तर. बी बी अवे किंवा प्रॉपर अवे क्रेडिट देतो आपण प्रॉपर समोरच्या घेऊन व्यक्तीला. बरोबर, प्रॉपर क्रेडिट दिले की बी. सायटेशन झालं. सी दिले. बी नाही दिलं नाही सर. बीच आहे, बरोबर आहे. हा, बी. बी प्रॉपर क्रेडिट आपण देतो, सायटेशन संपला विषय. डॅश डॅश टाइप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्स मेकिंग अप और फॉल्सिफाइंग डेटा. काय दिले ए उत्तर तुम्ही? बी आता दिलं याच्यात सर. मॅक्झिमम प्लॅगरिझम. मुलांनी प्लॅगरिझम उत्तर लिहून ए आलं, हे चुकीचं आहे. बी दिलं सर. बी 100% चुकीचं. आन्सर इज फॅब्रिकेशन. मग तुम्ही म्हणाल काय फरक आहे याच्यामध्ये दोन्ही शब्दात, प्लॅगरिझम आणि फॅब्रिकेशन मध्ये काय फरक आहे? सिंपल मी तुम्हाला सांगतो बघा. प्लॅगरिझम म्हणजे काय, प्लॅगरिझम म्हणजे द अप्रोप्रिएशन ऑफ अनदर पर्सन्स आयडियाज, प्रोसेस, रिझल्ट्स और वर्ड्स विदाउट गिव्हिंग अप्रोप्रिएट क्रेडिट. सिंपल आहे हे बघा, विदाउट गिव्हिंग क्रेडिट. तुम्ही त्याला क्रेडिट देत नाही आणि स्वतःच म्हणून वापरताय, दॅट इज प्लॅगरिझम. काय करताय, तुम्ही त्या व्यक्तीला क्रेडिट न देता वापरताय, विदाउट गिव्हिंग क्रेडिट, दॅट इज प्लॅगरिझम. फॅब्रिकेशन म्हणजे काय, फॅब्रिकेशन म्हणजे सिंपल आहे, मेकिंग अप डेटा और रिझल्ट. तुम्ही काय करताय, की हे बघा, मेकिंग अप और फॉल्सिफाइंग डेटा. फॅब्रिकेशन मध्ये तुम्ही सिंपल गोष्ट करताय, की जो डेटा आहे तो डेटा तुम्ही बदलताय. ओके, डेटा तुम्ही काय करताय, मेकिंग अप म्हणजे बदलणे, डेटा बदलणे, किंवा फॉल्सिफाइंग डेटा देताय. फॉल्सिफाइंग डेटा म्हणजे काय, डेटा बदलताय किंवा चुकीचा डेटा देताय, त्याला आपण फॅब्रिकेशन म्हणतो. फॅब्रिकेशन म्हणजे काय, सिंपल बघा, की आता बघा सिंपल आपण असं उदाहरण घेऊयात, की उच्च महाविद्यालयातील ग्रंथालयांचा अभ्यास मला करायचा आहे. असा ऑलरेडी स्टडी समजा पुण्यात झाला आणि मी सोलापुरात करतोय. तर पुण्यातला स्टडी घेतला मी, त्याचा डेटा फक्त इकडे तिकडे बदलला, चेंज केला आणि सबमिट करून टाकला, दॅट इज फॅब्रिकेशन. मेकिंग अप डेटा, फॉल्सिफाईंग डेटा, डेटा काहीतरी चुकवणे किंवा डेटा चेंज करून काहीतरी करणे. ओके, तर त्याला आपण फॅब्रिकेशन असं म्हणतो. सिंपल, तुम्ही फॅब्रिकेशन शब्द गुगलमध्ये घातला, तुम्हाला सहजपणे वाक्य दिसेल, मेकिंग अप डेटा और रिझल्ट. हा, याच्यात रिझल्ट आहे काय, किंवा रिझल्ट बदलणे. फॅब्रिकेशन म्हणजे काय, रिझल्ट बदलणे सुद्धा फॅब्रिकेशन आहे. की तुमचा मुळात रिझल्ट एक आलाय, पण तुम्ही रिझल्ट बदलताय म्हणजे फॅब्रिकेशन करताय. ओके, बनावटपणा करताय, बनावटपणा. फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे, बनावटपणा. ओके, समजलं का? तुमच्या मनात किंतु परंतु ठेवू नका, 100% याचं उत्तर फॅब्रिकेशन आहे. तर तुम्ही म्हणाल नाही, आता हे काहीतरी एक्सप्लेन द्यायला, अजिबात नाही. खूप बारकाईने अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो हे. येस सर, बीच केलं सर आन्सर. हा, फॅब्रिकेशन आन्सर. आणि प्लॅगरिझम म्हणजे सिंपल आहे,
प्लॅगरिझम म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट घेताय पण त्याला क्रेडिट देते, दॅट इज प्लॅगरिझम. ओके. फॅब्रिकेशन मध्ये तुम्ही सर्व आदलून बदलून सर्व आलटी मारून टाकताय, चेंज करून टाकताय, बनावटपणा करताय टोटल. ओके, दॅट इज फॅब्रिकेशन. मिसइंटरप्रिटेशन आणि बायस सॅम्पलिंगचा काही संबंध नाही, दोन्ही हे इरिलेव्हंट आहेत. डॅश डॅश आयसीटी टूल. आता बघा, हे प्लॅगरिझम वर प्रश्न जून 19 ला आलाय. तिथं आपण जर बारकाईने समजून घेतलो असतो आणखीन आपल्याला डिटेलमध्ये मिळालं असतं. डॅश डॅश आयसीटी टूल इज एसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफीज इन रिसर्च पेपर. बिब्लिओग्राफी आलं म्हणजे काय? रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा प्रश्न कधी आला होता? एप्रिल 17 ला प्रश्न आला होता. एप्रिल 2017 ला प्रश्न आला होता आणि तो प्रश्न होता एंड नोटवर. रेफरन्स मॅनेजमेंट, विच ऑफ द फॉलोइंग इज रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर? उत्तर होतं एंड नोट. सर्व तुम्हाला पीवायक्यू बेस मिळते. हा पीवायक्यू मधून एवढा बेस मिळतो की तुम्ही सहजपणे उत्तर ह्याचं काढू शकता. आता पॅसेज खूप सोपा होता बघा यावेळेचा. हो सर. पॅसेज खूप सोपा होता. द गिवन पॅसेज सेड दॅट महात्मा गांधी लार्जली सक्सेडेड इन, काय सांगा उत्तर? सी सर, सी. सी मोल्डिंग सी ऑप्शन. द मिलियन्स इन इंडिया. ओके, सी ऑप्शन करेक्ट. दुसरा, टू बी रीड ऑफ म्हणजे रिलीज्ड, फ्रीड फ्रॉम ए समथिंग. सर, ए. ए ए ए option. ए करेक्ट. हा. व्हॉट डिड महात्मा गांधी रिप्रेझेंट? डी महात्मा सर, गांधी काय डी. रिप्रेझेंट करतात? सी द सी स्पिरिट केलं अँड होतं ऑनर मी. ऑफ इंडिया. सरळ सरळ तुम्हाला उत्तर मिळते पॅसेज मध्ये. द स्पिरिट अँड ऑनर ऑफ इंडिया, सहजपणे उत्तर मिळतात तुम्हाला. पुढचा, द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधी टू इंडिया हॅज बीन, काय? द पॉवरफुल मुवमेंट्स. पॉवरफुल मुवमेंट हे काय? महात्मा बी गांधीचं ऑप्शन मेन बी. कॉन्ट्रीब्युशन आहे. व्हॉट डू यू थिंक द करेक्ट मिनिंग ऑफ द टर्म बुर्गोआज? बुर्गोआज बद्दल तुम्ही काय नेमकं समजताय? तर याचा आन्सर आहे सी, मिडल क्लास विथ कन्व्हेन्शनल कन्झर्वेटिव्ह अँड मटेरियलिस्टिक व्हॅल्यूज. हे त्याचं उत्तर आहे. बुर्गोआज म्हणजे मिडल क्लास असतो की जो कन्व्हेन्शनल ओल्ड टाईपचा असतो, कन्झर्वेटिव्ह असतो आणि मटेरियलिस्टिक असतो. ओके, सी आन्सर आहे. काही जणांनी हे सुद्धा करून आले असेल वर्किंग क्लास, कारण तिथे शब्द आला होता, लगेच मारून टाकलं असेल उत्तर. ओके, सी आन्सर इज करेक्ट आन्सर. आता इथं मजा बघा ह्या प्रश्नाची. या प्रश्नात जो चुकीचा अर्थ समजून गेल त्याला चुकीचं उत्तर लिहिलं. तुम्ही काय लिहिलं जरा मला सांगा पटपट. 16 नंबर आन्सरचं काय केलंय? सर ए लिहिलं आम्ही. ए केले. ए ए ए. अजून कुणी काय केलंय? बी. सी के. बी. बी सर, बी. अजून सी वाले कोण आहेत का? बरं, 4 होऊन जाऊ दे. ए सर, ए. ठीक आहे, याचं आता उत्तर काय बघा. प्रश्न समजून घ्या पहिला. विच ऑफ द फॉलोइंग मेसेज इज लेस लाईकली, लेस म्हणजे कमी, टू बी मिसअंडरस्टूड, कमी प्रमाणात गैरअर्थ, हे लय महत्वाचं, लेस लाईकली, or misinterpreted due to cultural or linguistic background of the receiver of the message. याचं उत्तर असेल ए, मेसेज फुल ऑफ रिटर्न वर्ड्स. समजा लिखित मेसेज असेल तर लिखित मेसेज आपण कमी प्रमाणात गैरअर्थ काढू शकतो. गैरअर्थ आणि काय दुसरं म्हणलंय? मिस इंटरप्रेटेड, मिसअंडरस्टूड, गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अन्वय अर्थ. मिसअंडरस्टूड म्हणजे अन्वय अर्थ. आता बघा की स्पोकन वर्ड आहे, स्पोकन वर्ड कल्चरल आणि लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडवर आपण हे मोर लाईकली येईल. मोर लाईकली तुम्ही स्पोकन वर्ड काय करू शकता? मिसअंडरस्टँड करू शकता. बॉडी गेस्चर, मोर नाही मोस्ट लाईकली म्हणू शकतो मी. बॉडी गेस्चरवरनं मोस्ट लाईकली आपण काय करू शकतो? मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. आयकॉनिक सायन्स, चिन्हांचं किंवा आयकॉनिक साइन आहेत, तर त्याच्याद्वारे सुद्धा आपण काय करू शकतो? मोर लाईकली मिसअंडरस्टँड करू शकतो. पण लेस लाईकली कुठे आहे? कमी प्रमाणात आपण मिसअंडरस्टँडिंग कुठं आपलं होईल? रिटर्न वर्ड्स. कारण रिटर्न वर्ड्स मध्ये आपण वेगळं काय मिसअंडरस्टँडिंग करणार नाही, हे सर्वात कमी प्रमाण असेल. जसा ज्याला प्रश्न व्यवस्थित समजला त्याला हे प्रश्न समजते. प्रश्न काय विचारलाय? कमी प्रमाणात मिसइंटरप्रिटेशन होईल, कमी प्रमाणात, रिटर्न वर्ड्स मध्ये कमी प्रमाणात होईल. याच्यात स्पोकन बॉडी गेस्चर आयकॉनिक मध्ये जास्त प्रमाणात होईल. कळाला का प्रश्न? पुढे प्रश्न आला होता आधी एकदा,
हा सर प्रश्न सर हा 13 आणि 14चा आन्सर काय सर? 13 हा द स्पिरिट अँड ऑनर ऑफ इंडिया. 14 द पॉवरफुल मुवमेंट्स. ओके ओके. आता हा प्रश्न ऑलरेडी आला होता बघा, जानेवारी 18 प्रश्न आलाय सेट परीक्षेमध्ये. इमोटिकॉन्स. काय तुम्ही उत्तर केलंय? इमोजी केलं सर, चुकलंय सर. इमोजी चुकलेलं आहे. इमोजी इज रॉंग आन्सर. बी केलंय बी. आता फरक समजून घ्या. इमोजी म्हणजे काय? इमोजी म्हणजे सिंपल तुमच्या व्हॉट्सअप मध्ये येतात बघा. व्हॉट्सअप मध्ये फेसेस असतात, ऑब्जेक्ट असतात. तुम्ही फुलं पाठवताय व्हॉट्सअपला, तुम्ही हसण्याचं फोटो पाठवताय, ते लहान गोल असे, दॅट इज इमोजी. व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवताय. इमोटिकॉन्स म्हणजे काय? इमोटिकॉन्स आर मेड बाय पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करून जे आपण बनवतो दॅट इज इमोटिकॉन्स. जानेवारी 18 इमोटिकॉन प्रश्न आला होता. जर तुम्ही सिंपल मध्ये इमोटिकॉन तिथे सर्च करून अभ्यास केला असता तर आता फायदा झाला असता. स्माइली. ओके. स्माइली काय? स्माइली हा फेस असतो, बरोबर आहे. सिंगल स्माइली फेस डेली लाईफ मध्ये आपण मेसेज मध्ये वापरतो. स्टिकर तर होणारच नाही, पण स्टिकर हा रिसेंट मधला प्रकार आहे. स्टिकर आपण मोठे असे स्टिकरचे मेसेज पाठवतो बघा, असे टाळ्या वाजवायचे असतील किंवा असे, ओके, हसण्याचे असतील, दॅट इज स्टिकर. स्टिकर होणार नाही, स्माइली सुद्धा होणार नाही. इमोटिकॉन्स सिंपल. इमोटिकॉन्स म्हणजे काय? इमोटिकॉन्स आर पंक्च्युएशन मार्क्स, लेटर्स अँड नंबर्स. इथे लेटर आहे बघा एक्स, आणि हे सर्व पंक्च्युएशन मार्क्स आहेत. टू क्रिएट पिक्टोरियल आयकॉन्स दॅट जनरली डिस्प्ले ऑन इमोशन और सेंटिमेंट. दिस इज इमोटिकॉन. कळालं का? इमोटिकॉन मध्ये पंक्च्युएशन मार्क्स आहेत, लेटर्स आहेत आणि नंबर्स आहेत. या तिन्हीचा वापर करून आपण काय करतो? इमोशन दाखवतो किंवा सेंटिमेंट दाखवतो. काय उत्तर असेल? इमोटिकॉन. इमोजी इज रॉंग. In the context of non-verbal communication, identify the incorrect statement. Non-verbal बदल incorrect statement आहे. Silence is the means of communication. हे वाक्य करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला इनकरेक्ट शोधायचं. पुढे नॉन वर्बल क्यूज अँड मेसेजेस आर इझी टू कंट्रोल. हे इनकरेक्ट आहे. का? तर सिंपल आहे. हे बघा, नॉन वर्बल cues and messages are not easy to control. हे करेक्ट आहे. हे याला आपण म्हणू करेक्ट. नॉट कंट्रोल आहे, हे नॉट इझी टू कंट्रोल आहे, आणि हे आहे इनकरेक्ट. त्यामुळे उत्तर काय असेल? बी उत्तर असेल. नॉन वर्बल क्यूज अँड मेसेज आर इझी टू कंट्रोल. हे इनकरेक्ट आहे. करेक्ट काय? आर नॉट इझी टू कंट्रोल. बघा सिंपल आहे की आपण डेली लाईफ मध्ये समजा घरगुती कम्युनिकेशन आहे किंवा मित्रांमधलं कम्युनिकेशन आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये आपण काय करतो? काही शब्द बोलत नाही, आपण आपल्या भावना व्यक्त करतो. समजा तुम्हाला राग आलेला आहे, ओके, तर राग आलेला सहजपणे कंट्रोल तुम्ही करू शकता काय? नाही करू शकत. हे काय म्हणते? इझी टू कंट्रोल म्हणते. यार नाही इझी टू कंट्रोल. त्यामुळे हे इनकरेक्ट आहे. तुम्ही तुमचा राग सहजपणे कंट्रोल करू शकत नाही. भावना तुम्ही नॉन व्हर्बल मधनं आपण करू शकत नाही. ओके. मग अशा प्रकारचा प्रश्न आलाय का नॉन व्हर्बलचा? 2 वेळा प्रश्न आलाय सेट परीक्षेमध्ये आतापर्यंत. पहिला प्रश्न आलाय फेब्रुवारी 2013च्या एमसीक्यू परीक्षेमध्ये. दुसरा प्रश्न आलाय एप्रिल 2017 मध्ये. या 2 वेळेस प्रश्न आलेला आहे, आणि तिथे सुद्धा अशा प्रकारचे काही सेंटेन्स दिले होते. तर ते जर समजा तुम्ही वाचले असते तर इथं तुम्हाला उत्तर देता आलं असतं. पण नॉन व्हर्बल आपण सहजपणे कंट्रोल करू शकत नाही. इझी नाहीत कंट्रोल करायला, आपल्याकडनं ते व्यक्त होतातच भावना. ओके. त्यामुळे मुलाखतीमध्ये, मोठ्या मोठ्या परीक्षेच्या मुलाखतीमध्ये तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन चेक केलं जातं. तुमच्याकडे कॉन्फिडन्स किती आहे तो सहजपणे तुमच्या गेस्चर मध्ये, बॉडी लँग्वेज मध्ये वगैरे सर्व सहजपणे दिसून येतो. ओके. कंट्रोल आपण करू शकत नाही. समजतंय का? पुढे बघा. नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर सेन्सिटिव्ह अँड रिलेटेड. हे पण करेक्ट आहे. कल्चर सेन्सिटिव्ह अँड रिलेटेड असतात. इन केस ऑफ कन्फ्युजन पीपल टेन टू ट्रस्ट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हा अशा प्रकारचं वाक्य आलंय बघा. अशा प्रकारचं वाक्य मला वाटतं एप्रिल 17 मध्ये सुद्धा आलेलं आहे
की जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन विश्वास ठेवा, व्हर्बलवर ठेवू नका. मी बोलतोय समजा, तोंडी बोलतोय, मी काय बोललो याच्याकडे लक्ष देऊ नका, पण मी तोंडानं बोलताना माझे एक्सप्रेशन कसे आहेत त्यावरून तुम्ही ओळखा की हा खरं बोलतोय खोटं बोलतोय. ओके, हे तिन्ही करेक्ट आहेत. कुठलं इनकरेक्ट आहे? हे इनकरेक्ट आहे. काय केलं होतं तुम्ही? उत्तर सांगा मला. तुम्ही काय केलं होतं? BCD एवढा विचार केला बी होता का? केलंय ऑप्शन ए केलंय सर. तब मैंने ऑप्शन ए इज रॉंग. पढ़ा ही नहीं मेरा बिल्कुल। हे करेक्टच आहे ना. सायलेन्स, सायलेन्स हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे. करेक्ट आहे. सर व्हेन यू रीड द क्वेश्चन ना इट फील्स सो सिंपल, जब हम वहां पे खुद पढ़ते हैं हमें आधा समझ में ही नहीं आता है। पीवायक्यू रीड करो ज्यादा, जितना पीवायक्यू रीड करेंगे उतना ज्यादा समझ में आएगा. आता बघा, मला सांगा, अहो महाराज, हे दिस इज सेम क्वेश्चन, सेम टू सेम क्वेश्चन asked in April 2017. सेम टू सेम एक्झॅक्ट क्वेश्चन एप्रिल 2017 मध्ये सेम क्वेश्चन विचारलाय. रिपीट क्वेश्चन आहे. व्हॉट इज प्रसार भारती? इट इज इंडिया स्टेट ओन पब्लिक ब्रॉडकास्टर. या प्रसार भारतीमध्ये दोन गोष्टी येतात. पहिला येतं डीडी चॅनल येतो आणि दुसरा येतो ऑल इंडिया रेडिओ. डीडी दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ हे दोन्ही मिळून काय तयार होतं? प्रसार भारती तयार होतं. कळलं का? डीडी अँड एअर आर पार्ट ऑफ प्रसार भारती. समजलं का? प्रायव्हेटचा काय Yes, sir. संबंध नाही. सेम क्वेश्चन आहे एप्रिल 17ला. एप्रिल 2017 मध्ये सेम क्वेश्चन आहे. पुढे जाऊयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स सर इज काय फॅसिलेटेड? डी 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 ऑप्शन करेक्ट आहे. डी. Which of D, the okay. following element is facilitated much more in a communicative situation wherein teacher and students are sitting together in circular manner facing each other? काय लिहिले तुम्ही उत्तर? डी इंटरैक्शन। डी लिहिले डी लेवल हा, ऑफ डी तुम्ही उत्तर लिहिलं. लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट हे वाढेल. कारण सर्क्युलर बसले, ते असे गोल सर्क्युलर बसलेत. इथे टीचर आहे, स्टुडंट आहे, स्टुडंट आहे, स्टुडंट, 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 ते स्टुडंट असे सर्क्युलर बसलेत. ओके, तर काय उत्तर अपेक्षित आहे? लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट हे वाढेल. आता काय केलं बघा, अशा प्रकारचा सेम क्वेश्चन, सेम नाही, थोडासा रिलेटेड क्वेश्चन म्हणूयात, मे 2016 मध्ये सेट परीक्षेत आला होता. मे 2016 मध्ये सेट परीक्षेत आला होता आणि त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे टीचर्स पॉवर टू कंट्रोल एव्हरी स्टुडंट, हे उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं मॅक्झिमम चान्सेस इकडे जातील. मे 16 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. मे 16 मध्ये प्रश्न विचारला की मे 16 मध्ये प्रश्न काय तुम्हाला सांगतो मी, की टीचर अँड स्टुडंट आर फेसिंग टू इच अदर. टीचर अँड स्टुडंट, आपण असं म्हणूयात, हा टीचर आणि हा स्टुडंट आहे, एकमेकापुढे तोंड करून बसलेले आहेत, एकमेकाकडे तोंड करून बसलेत. तर अशा वेळेस हे सिम्बॉल करेक्ट आहे का? हा इकडे बघतोय आणि हा इकडे बघतोय. ओके, तर टीचर स्टुडंट एकमेकाकडे तोंड करून बसलेले आहेत. मग यावेळेस काय होईल? तर याचं उत्तर उत्तर दिलंय टीचर्स पॉवर टू कंट्रोल एव्हरी स्टुडंट असं दिलंय. मग आता इथं गोल करून बसलेले आहेत, मग गोल करून बसलेत, इथं सुद्धा टीचर एकमेकाला बघतोय, त्यामुळं मॅक्झिमम चान्सेस इकडे जाईल. पण हे सुद्धा उत्तर होऊ शकतं. त्यामुळे बी आणि डी वाले थोडं रिलॅक्स राहा. ए आणि सी उत्तर होणारच नाही. डी आता आपण सहजपणे लगेच म्हणू शकत नाही की डी उत्तर होणार नाही. ओके, पण मॅक्झिमम चान्सेस कोणीकडे आहेत? मे 16 मध्ये ऑलरेडी प्रश्न आलाय आणि मे 16 कुठे जातोय उत्तर त्याचं? टीचर्स पॉवर टू कंट्रोल एव्हरी स्टुडंट कडे जातोय. ओके, त्यामुळे काय उत्तर असेल? डी आणि बी मध्ये उत्तर असेल हे मॅक्झिमम चान्सेस. जर त्यांनी पाठीमागचा तो प्रश्न बघून काढला असेल, मॅक्झिमम चान्सेस आपण म्हणून बी कडे जाईल आणि हे लेस चान्सेस आहेत. पण असं नाही की लगेच उत्तर तुम्ही कमी करू नका. डी वाले सुद्धा आपण सध्या 2 मार्क पकडून घ्या तुमच्यासाठी, तुमचं करेक्ट उत्तर असू शकतं. व्हॉट इज द अरिथमेटिक मीन? अरिथमेटिक मीन सुद्धा आतापर्यंत 1-2 वेळा डीआय मध्ये प्रश्न आलेला आहे. 1 ते 51 मध्ये अरिथमेटिक मीन किती? कसं काढतो आपण अरिथमेटिक मीन? सिंपल काढतो. नॅचरल नंबर्स आहेत हे. इज इक्वल टू आपण काय करतो? n+1 भागिले 2 असा करतो आपण. n म्हणजे एकूण संख्या किती आहेत? 51 आहेत, प्लस 1 भागिले 2. 51 आणि 1 किती झालं? 52 भागिले 2 इज इक्वल टू 26. उत्तर काय येईल? 26.
अरिथमेटिक मीन इज त्याचा 26. तो फॉर्म्युला मीडियनचा आहे पण 26च येणार कारण आपण 26 अरेंज येणार. करतो 1 ते हे बघा 51. करेक्ट आहे. हे बघा तुम्ही सिंपल करा, 1 ते 51 सर्वांची बेरीज करा तुमच्या कॅल्क्युलेटरवर, सर्वांची बेरीज करा. ओके, आणि भागिले 51 करा तरी सुद्धा तुम्हाला 26 येईल. दिस इज अरिथमेटिक मीन. काय सांगितले मी? 1 ते 51, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे 51 पर्यंत जावा, सर्वांची बेरीज करा आणि भागिले 51 करा, उत्तर तुम्हाला 26 येईल. ओके, आणि हा फॉर्म्युला कुठला म्हणला तुम्ही? मीडियनचा आहे ना? हो ते मीडियन. यस, दोन्ही प्रकारे करून बघा, 26 तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. आता आपल्या भाषेमध्ये आपण, तुम्हाला माहिती आहे आपण काय म्हणतोय प्रश्नालय हा, पण तरी असो. ऑप्शन सी करून टाकलं सर ते. हा, ऑप्शन सी करून टाकलं, बरं केलं तुम्ही. आणि पुढचा देखील प्रश्न तसाच होता. पुढचा एक प्रश्न तसा होता, पण ऑप्शन सी न थोडा धोका दिला यावेळेस या ठिकाणी. कारण काही ठिकाणी थोडं मी गुगल सर्च केलं याच्याबद्दल, कारण मला सुद्धा याचं उत्तर येत नाही. पण गुगल सर्च केलं हा प्रश्न सोडवण्याबद्दल. तर याचा ऑप्शन बी करेक्ट आहे. 13 उत्तर करेक्ट आहे असं काही दिसतं आपल्याला याच्यामध्ये. ओके, ऑप्शन बी इज करेक्ट. 10 raised to m पॉझिटिव्ह इंटेजर. तर ते काय? आता हा सिंपल सोडवण्यासारखा प्रश्न होता बघा. हा सिंपल प्रश्न होता. 18 डिवाइड करायचं आपल्याला. किती सिंपल प्रश्न होता. एखादी संख्या 18 डिवाइड होते म्हणजे काय? जर ती संख्या 2 आणि 9 याने डिवाइड होत असेल तर ती संख्या 18 डिवाइड होते. डिव्हिजिबिलिटी रूल करेक्ट आहे का? हा का चुकीचा आहे? करेक्ट आहे. येस सर करेक्ट. डिव्हिजिबिलिटी रूल आहे. 2 आणि 9 होत असेल तर. आता बघा, एक्स 2 न डिवाइड होतो का? होत नाही. वाय 2 न डिवाइड होतो का? होतोय. आणि झेड 2 न डिवाइड होतो का? होतोय. आता पुढं 9 न डिवाइड करायचं आपल्याला. तर 9 ने डिवाइड करायचं असेल तर आपल्याला 9 सुद्धा डिव्हिजिबिलिटी रूल माहित आहे. तर 3 न भाग जात असेल तर 9 न सुद्धा भाग जातो. ओके, या सर्व संख्यांची बेरीज करा, वाय आणि झेड संख्येची बेरीज करा, तर तुम्हाला दिसेल की 9 न सुद्धा भाग जातो. 2 आणि 9 न भाग जात असेल तर 18 न सुद्धा भाग जातो. ओके, त्यामुळे उत्तर काय असेल? बी, वाय अँड झेड ओनली. एक्स होणार नाही. ओके, आता हे बघा, सिंपल शब्द आपण इकडं उलटे करून ठेवलेले आहेत. किंवा सिंपल 9 न भाग घालून बघा, तुम्हाला सहजपणे 9 न भाग घालायला दोन्ही संख्याला, तरी सुद्धा तुम्ही सहजपणे उत्तर काढू शकता. ओके, आता पाडा कोणाचा चांगला आहे 9चा? बघायचं एकदा ट्राय करून. गरज नाही. 88 11 81 81 18 18. बघूयात. रफ में 9 डी लिखा था लेकिन सी के नाद में कर दिया ते कि 90 टाइम 90 नहीं मिला. 81 90 90 81 राहिलं. बरोबर, किती राहिले? 7 राहिले. बरोबर, 71 झालं हे. आता 71 मध्ये किती? नव्वद ते 72 सुद्धा होणार नाही. ओके, बरोबर. 90 ते 63 होणार. 63 मधनं परत किती राहिले? 8 राहिले. परत 90 90 81 9 7 9 अशा प्रकारे चालला आहे. ओके, परत 9, परत 9 जातो, 9 न भाग जातो याला. ओके, अशा प्रकारे आपल्याला सिंपल सोडवता आलं असतं. डिव्हिजिबिलिटी रूलचा थोडासा मन होता. आन्सर इज बी. सांगतो एकदा शेवटी आन्सर सांगतो सर्वांचे, काळजी करू नका. A person was working to transfer bricks from a place X to place Y, where the distance between X and Y is 200 मीटर. आता बघा, हे X आहे आणि हे Y आहे. 200 मीटर आहे. ओके, at a time the person was carrying 15 bricks starting from the place X, traveling 5.5 kilometer. While working, how many bricks were shifted to the place Y? ओके, तर 200 मीटर जातो, 200 मीटर रिटर्न येतो. आता बघा, इकडून इकडे गेला की तो काय करतो? 15 विटा घेऊन जातो आणि रिटर्न येतोय. रिटर्न यायला सुद्धा त्याला 200 मीटर लागतात. ओके, म्हणजे एक त्याची फेरी कितीची आहे? 400 मीटरची आहे.
400 मीटरच्या एका फेरीमध्ये तो काय करतोय? 15 विटा घेऊन जातोय. करेक्ट आहे. 400 मीटरच्या एका फेरीमध्ये किती विटा घेऊन जातोय? 15 विटा घेऊन जातोय. आपण आता कुठेपर्यंत येऊयात? 5.5 किलोमीटर पर्यंत येऊयात. बघूयात. 4,000ला 150. 4,000ला करा. हा 4,000 मीटर किती होतील? 150 विटा झाल्या का? करेक्ट आहे. पुढे आपण आणखीन करूयात. आता बघा 4,000 विटा 1200 झाल्या. 1200 आता बनतात. 1200 करूयात 1200. आपण. बरोबर आहे. 1200 म्हणजे किती होतील? 15 त्रिक 45 विटा होतील. 45. बरोबर आहे. 1200 म्हणजे 4,000 आणि 1200. मी कुठेपर्यंत आलोय? 5,200 पर्यंत आलोय मी. 5,200 मीटर पर्यंत आलोय. मला 5.5 पर्यंत जायचं आहे. ओके. आणखीन एक 200 मीटर घेतो मी. आणखीन एक 200 मीटरला किती होईल? 15 विटा येतील. आता किती झालं? 5,400 झालं. अरे काय झालं की? हा 5,400 झाला. आता 5,400 झाला. ओके. आता आपल्याला कुठे जायचं आहे? 5.5 जायचं आहे. आता हा इकडून इकडे गेलेला आहे बरं का. 5,400ला इकडून इकडे गेलेला आहे. आता इकडून इकडे तो येईल. आता हे अंतर कितीचं आहे? हे 200 मीटरचं अंतर आहे. आता आपल्याला 5.5 किलोमीटर म्हणलंय ते, म्हणजे 100च मीटर यायला पाहिजे तो. 100 म्हणजे इकडे निम्म्यावर येईल तो 100 मीटर. ओके. त्यामुळे इथे काय तो वीट आणणार नाही. हा रिटर्न येतो इकडं. 5,400 पर्यंत तो ठीक आहे. पण पुढच्या 100 मीटर जे आहे ते रिटर्न येण्याचं आहे. रिटर्न येण्याचं आहे. इथं सेंटरमध्ये येईल तो. इकडे पूर्ण पण पोहोचणार नाही. एक्स या ठिकाणी पोहोचणार नाही. एक्स आणि वायच्या सेंटरमध्ये पोहोचेल. मग किती झाले बघा. आता हे वरचं आपण फॉर एक्झाम्पल घेतलं होतं, हे सोडून द्या. 4,000 मीटरला 150 विटा. 4,000 मीटर 150 विटा झाल्या. पुढं आपण काय केलं होतं? 1,200 मीटर घेतलं. बरोबर. 1,200 मीटरला किती? 45 विटा. आणि 200 मीटर. 200 मीटरला किती? 15 विटा. किती होतात हे? 5 आणि 5 10. 210. 5 आणि 4 9 10 11 1. का तुक्का लग गया बराबर से सी. 5 आणि 4 9 10. काय केलं आपण आता इथं? थांबा का ते चुकलंय आपलं. 210 बरोबर आहे सर. 210 बरोबर आहे, पण हे हा. लिहिताना चुकलं माझ्याकडनं. नाही, इरेज तिथे करतो पण जरा. नाही चुकलं सर. बरोबर आहे. ऍडिशन करा ना. बरोबर आहे ना? 5 बरं 5 ठीक 10 आहे. का शून्य हा हाताचा हे बघ एक. काय केलं होतं आपण? 5 आणि 5 10 शून्य हातचा एक घेतला. करेक्ट आहे. 5 आणि 4 हो. 9 आणि 1 10 आणि 11. ओके. हातात इथं हातचा एक एक. येतो आणि 210. 1 आणि 2. 210 इज करेक्ट आन्सर. बघा, तुम्हाला वेळ शिल्लक राहिला असं तुम्ही जर असं जरी केले असे ना, इकडून इकडे इकडून इकडं 15 विटा गेल्या. इकडून इकडे इकडून इकडं इथं 15 विटा गेल्या. इकडून इकडे इकडून इकडे 15 विटा गेल्या. आता हे 200 400 600 800 1000 इथे 1 किलोमीटर झालं. असं जरी तुम्ही केलं असतं ना, तरी सुद्धा तुम्हाला उत्तर काढता आलं असतं एकदम कमी वेळेमध्ये. आता बघा, इथून हे 15 विटा गेल्या, इथं 15 विटा गेल्या, कारण इकडून इकडे घेऊन जातो तो 15 विटा. आता 1 किलोमीटर झालं. इथं बघा 200 400 600 800 1000 2 किलोमीटर झाले. असं सुद्धा समजा तुम्ही केलं असतं मॅन्युअली, तरी सुद्धा तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटात 2 मिनिटात तुम्हाला उत्तर काढता आलं असतं. असे 5.5 किलोमीटर जावा. कारण 5,400 पर्यंत तुम्ही जाताय, पण पुढचं 100 मीटर रिटर्न येण्यासाठी आहे. ओके. आणखीन खूप वेगळ्या मेथड सोडवण्याच्या, पण आपली मेथड ही खूप नॉर्मल असते. सहजपणे कुठलाही मुलगा सोडू शकतो असे असते. आपण एक्स वाय कधी मानत नाही. 210 इज करेक्ट आन्सर. आता पुढे देर आर 64 डिअर. हा आपल्या फालतू प्रश्नातला प्रश्न आहे, पण तरी आपण थोडस सोडून घेऊयात. बघा याचं उत्तर करेक्ट काय थोडस आपण प्रयत्न करूयात. 64 डिअर होते आणि 5 वर्षांनी किती होतील? फॉर्म्युला काय दिलाय? 3/2. आता 3/2 5 वर्ष म्हणतंय हे. दुसरं वर्ष, हे तिसरं वर्ष, हे चौथं वर्ष आणि हे 5वं वर्ष. आता बघा, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64 वर 2 येईल. आता बघा 3 1 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 81 त्रिक किती झाले? 81 8 त्रिक 43. 24 243. 81 त्रिक 243 गुणिले 2 486. 5 वर्षांनी किती होईल? 486 होईल. राईट आन्सर इज बी 486.
सर हे पुन्हा एकदा हा सांगा ना, माझं लक्ष नव्हतं सर, प्लीज. हा येतं का हे पाठीमागचं? थांबा. अंडू अंडू कुठं करायचं? थांबा एक मिनिट. सर हमने तो वो n की वैल्यू 5 डाल के 3/2 इंटू 4 कर डाला, वो तो रॉन्ग हो गया. हा इथं आपण काय केलं होतं, लिहिलेलं गेलं सर्व ते बघा. इथं आपण काय केलं, 64 आहे पहिल्या वर्षी. पुढे 5 वर्षांनी काय असेल, आपण अशा प्रकारे गणित सोडवलं नाही. ओके. बघा 5 वर्ष पुढे दिले मी आणि म्हणजे 64 आहे. तर काय केलं आपण, 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. आता हे याला डिवाइड करताय. 32 2 64, हे 32 2 64. पुढे 3 1 3, 3 3 9, 9 3 27, 27 3 81, 81 243. 2 × 243 इज इक्वल टू 486. अशा प्रकारे आपण सोडवलं होतं. आता बघा हा पुढचा प्रश्न, थँक्यू सेम सर. प्रश्न सेम प्रश्न हा रिपीट झाला होता डिसेंबर 20 ला. डिसेंबर 20 सेम टाईपचा क्वेश्चन रिपीट आहे डिसेंबर 20 मध्ये. सम टायगर्स आर, सेम टाईप म्हणजे टाईप हा म्हणतो हा मी, शब्द आहे त्याच्यात शब्द वेगळे आहेत. सम टायगर्स आर गोड्स, ऑल पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट. आता बघा सम टायगर्स आर नॉट गोड्स असं होईल का? हा पॉझिटिव्ह वाक्य आहे, हे नाही. निगेटिव्ह वाक्य आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार नाही, त्यामुळे कॉन्क्लुजन 1 होणार नाही. ऑल हो, पॉलिटिकल निगेटिव्ह. लीडर्स आर इंटेलिजंट, सम पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट. करेक्ट आहे. कन्क्लुजन 2 करेक्ट आहे, त्यामुळे काय उत्तर असेल, बी ओनली. आणि हा डिसेंबर सर, 20 ला तसंच सुद्धा त्यांनी करायचं सर. करेक्ट उत्तर दिलेलं आहे. खूप सिंपल होता प्रश्न, एवढा सिंपल होता की सहजपणे 2 मार्क मिळतील अशा प्रकारे होता. पण ज्यांना सिलॉजिझमच माहित नाही ते काय करतील मग, सम टायगर्स आर गोड्स अँड सम गोड्स आर नॉट टायगर्स अशा प्रकारे करून मोकळे होतील आणि 1 आणि 2 बोथ करून टाकतील, ज्यांना सिलॉजिझम माहित नाही त्याने. पण करेक्ट काय, 2 ओनली इज करेक्ट. पुढे आता हा प्रश्न थोडा फसवा होता बघा. गडबडीत तुम्ही सोडवला असेल, तुमचं उत्तर चुकलेलं आहे. ज्यांनी गडबड केली नाही त्याचं उत्तर करेक्ट आहे. ज्यांनी गडबड केली नाही नाशिक त्यांचं उत्तर करेक्ट आहे. सम बसेस आर नाशिक आलं. स्टँडिंग फेसिंग द बस स्टँड. आता हा बस स्टँड आहे, याच्याकडे फेसिंग करून थांबलेले आहेत. ठाणे बस वॉज अहेड ऑफ नाशिक बस. आता बघा ठाणे बस ही कुठे आहे, नाशिक बसच्या पुढे आहे. हा ठाणे बस वॉज अहेड ऑफ नाशिक, नाशिकच्या पुढे ठाणे आहे. आता बघा इथं थोडस मी हे इरेज करतो, पण तुम्हाला वाचता यायला पाहिजे म्हणून. काय म्हणलं आपण, ठाणे बस वॉज अहेड ऑफ नाशिक बस. आता हे विच वॉज अहेड ऑफ जळगाव बस. बघा आता हे विच वॉज जे आहे ना, हे विच वॉज कोणाबद्दल सांगताय, किंवा विच तुम्ही नाशिक. डिलीट करा, हे विच तुम्ही डिलीट करा, हे नाशिक बद्दल सांगताय. विच तुम्ही डिलीट ओके केलात, ओके. नाशिक बस वॉज अहेड ऑफ जळगाव बस. सिंपल त्याचा अर्थ असा आहे, विच तुम्ही डिलीट करा, नाशिक बस वॉज अहेड ऑफ जळगाव बस. नाशिक बस कुठं आहे, जळगावच्या पुढे आहे. नाशिक बस वॉज अहेड ऑफ जळगाव बस, करेक्ट आहे. ही असा क्रम आहे बरं का, हा असा क्रम आहे. बाण माझा वरच्या साईडला आहे. अमरावती बस वॉज बिहाइंड धुळे बस. ओके, बट अहेड ऑफ ठाणे बस. बघा ठाण्याच्या पुढे आहे. अमरावती बस हे काय, धुळे बसच्या पाठीमाग आहे. ओके, आता मी समजा इथं धुळे लिहिलं, इथं धुळे लिहिलं मी. अमरावती बस काय, धुळे बसच्या पाठीमाग आहे. ओके, हे अमरावती आलं. बट आता हे बट कोणाबद्दल सांगताय, बट कोणाबद्दल सांगताय, हे अमरावती बद्दल सांगताय. बट अमरावती बस बद्दल सांगताय बट. बघा अमरावती बस वॉज बिहाइंड धुळे बस बट अहेड ऑफ ठाणे बस. इथं ठाणे येईल, अमरावती बस ही ठाण्याच्या पुढे आहे. मग आता प्रश्न काय दिशेने विचारलाय, विच इज द सेकंड लास्ट बस फ्रॉम बिहाइंड. पाठीमागून दुसरी मागून कुठली, पाठीमागून दुसरी नाशिक आहे. नाशिक नाशिक हा बरोबर आहे. आता बघा, आता ही पहिली परीक्षा ज्याच्यामध्ये मराठी ट्रान्सलेशन एवढं सोपं दिलंय नाही, मराठी ट्रान्सलेशन याच्यापेक्षा सोपं आहे. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे, ठाणे नाशिक. बाण कसा आहे आपला, हा असा आहे. ठाण्याची बस
नाशिक बसच्या पुढे आहे. नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. पहिली पहिली वेळेस आहे, मराठी असल्याचं एवढं सोपं आहे. जळगाव बसच्या पुढे आहे. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे. धुळे आता ही वरच काय घेतोय कारण मी मला माहित आहे म्हणून. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे. परंतु परंतु कोणाबद्दल सांगताय? अमरावती बद्दल सांगताय हे. परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. ओके, म्हणून मी असं घेतलंय. ओके, अमरावती बस ही धुळे बसच्या मागे आहे, परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. ठाणे बसच्या पुढे आहे अमरावती, म्हणून असं आपण घेतलं. सेकंड लास्ट काय येईल? नाशिक येईल. हे किती सोपे प्रश्न होते मला सांगा. हे ABCD चे एकदम सिंपल क्वेश्चन होते. खूप म्हणजे खूप सिंपल क्वेश्चन होते ABCD चे. कसे होते आपण एकदा बघूयात बघा. इथंच लिहितो मी ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. काय विचारलं याने? JKLM कोडेड ॲज OSVX. OSVX. आता G आणि O मध्ये किती फरक बघू आपण. G आणि O मध्ये 1 2 3 4 5 हा 5 चा फरक आहे. K आणि S मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 हा 8 चा फरक आहे. L आणि V मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा 10 चा फरक आहे. M आणि X मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11चा फरक आहे. 5 8 10 11 एवढा डिफरन्स काढला की आपल्याला उत्तर मिळतं DEFG. पहिला 5 चा फरक मला घ्यायचा आहे. D पासून 5 1 2 3 4 5 आय आलं. हा 5 चा फरक घेतला. दुसरा 8 चा फरक आहे. E पासून 8 चा फरक 1 2 3 4 5 6 7 8 M आलं. 8 चा फरक आहे. पुढे 10 चा फरक मला घ्यायचा F पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 ला P आलं. आता 11 चा फरक घ्यायचा G पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 ला आलं R. D ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. पुढे DAC मीन्स 6 3 5. DAC 6 3 5. आणि मग काय म्हणलंय? FEG ला काय कोड असेल? FEG ला काय कोड असेल? तर DAC ला 6 3 5 काय केले? D म्हणजे 4 आहे, A म्हणजे 1 आहे आणि C म्हणजे 3 आहे. बघा इथे D 4 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे आणि C 3 नंबरला आहे. ऍक्च्युअली वालं हे ऍक्च्युअल आहे हे. मग ह्याचं कोडिंग त्यांनी काय केलंय? +2 चं कोडिंग आहे. 4 ला 6 केलं, 1 ला 3 केलं, 3 ला 5 केलं. FEG चं ऍक्च्युअल काय? हे बघा 5 आणि 6 हे 6 नंबरला आहे, E 5 नंबरला आहे आणि G 7 नंबरला आहे. हे ऍक्च्युअल आहे. आता याचं आपल्याला काय कोडिंग करायचं आहे? +2 करायचं आहे. 6 आणि 2 8, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 8 7 9. 1 नंबर करेक्ट ए. सोडवलं का असं करून का नाही? सोडवलं हो सर. सर, सोडवलं. दोनों करेक्ट है. सिंपल प्रश्न होता बरोबर. पुढे व्हाईल फेसिंग साऊथ आंसर क्या बोले सर? A 879. यस. आता साऊथ कुठं असतं? वेस्ट, ईस्ट, नॉर्थ, साऊथ. हा सेंटर मधला माणूस आहे, साऊथ कडे तोंड करून उभा राहिलाय. साऊथ. विराट कोण आहे? हा विराट आहे. वॉक्स 15 मीटर्स. 15 मीटर तो वॉक करतो. एवढं मी 15 मीटर घेतलं. हे 15 मीटर आहे. ओके. देन टर्न्स टू हिज राईट. आता राईट कुठं असेल? इकडे असेल राईट. अँड वॉक्स 10 मीटर. आता 10 मीटर वॉक करतो. हे 10 मीटर आहे. फ्रॉम देअर ही टर्न्स टू हिज राईट. राईट कुठं असेल? इकडे राईट असेल, हे राईट असेल. अँड वॉक्स 15. 15 म्हणजे एवढंच लेवलला येईल ते. हे पण 15 आहे, हे पण 15 आहे. आणि हा सेंटर मध्ये किती आहे? हा 10 आहे. 15 मीटर गेला. देन टर्न्स हिज लेफ्ट. आता हे लेफ्टला गेला. लेफ्ट किती गेला? हिज लेफ्ट वॉक 15 मीटर. आता लेफ्टला इकडे 15 मीटर गेला तो परत. विच डिरेक्शन इज ए फेसिंग. आता इकडे डिरेक्शन कुठली आहे? वेस्ट डिरेक्शन आहे.
आणि किती किलोमीटरला आहे तो? हे 10 आहे तिथले, हे डॉट डॉट केलेले 10 आणि हे 15. 10 आणि 15 25. आणि दिशा कुठले? वेस्ट आहे. वेस्ट 25 मीटर्स पश्चिमेकडे आहे. आणि काय करतो तो? पश्चिमेकडे 25 मीटरवर आहे. इतका सिंपल प्रश्न होता. बी ऑप्शन इज करेक्ट. आता डेटा इंटरप्रिटेशन मला वाटतंय अख्ख्या परीक्षेतला सर आतापर्यंत इसका सर्वात क्या इसका सोपा. सी था क्या इसके प्रीवियस का आंसर सर बी 29 बी 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 वेस्ट. ओके वेस्ट 25 मीटर्स. सर्वात सोपा डी दिला बघा. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ टुरिस्ट विजिटिंग आग्रा? आग्राला एकूण किती टोटल नंबर ऑफ टुरिस्ट विजिट केलेले आहेत त्याचं पर्सेंटेज सांगा. इतका सिंपल प्रश्न दोन्ही आहेत ना. आता यावेळेस सहजपणे पेपर 1 मध्ये DI ला चांगले मार्क मिळतील. आता ह्या सर्वांचं टोटल करा आणि टोटल मधनं आग्रा किती आहे बघा. 15 आणि 20 35 45 आणि 6 51 आणि 6 57 आणि 3 60. टोटल किती आहेत? टोटल आहेत 60. आणि त्याच्यातले आग्राची किती आहेत? 15. 60 मधले 15 म्हणजे किती? 25%. 60 मधले 15 म्हणजे 25%. कसं सोडत आपण हे? 15 भागिले 60 गुणिले 100 असली फालतू पद आपल्याला करायचे नाही. 25%. विच टाइप ऑफ टुरिस्ट फाउंड मॅक्झिमम ऍट दिल्ली? दिल्लीला मॅक्झिमम कोण आले? दिल्ली आहे. इथं 8.2 आहे, इथं 8.7 आहे, 2.7 आहे, 0.4 आहे. इंग्लिशवाले लोक जास्त आलेत. कारण इंग्लिशचं प्रमाण किती? 8.7 आहे. इंग्लिश इज करेक्ट आन्सर. एवढा सोपा DI कशामुळे काढला काय माहिती. पुढे हे एक्सपेंडिचर दिलेले आहेत पर्सेंटेज मध्ये. हे सर्वांची बेरीज 100% होते आणि हे आयटम दिलेले आहेत. द इन्फॉर्मेशन इन द अबोव टेबल इज टू बी रिप्रेझेंटेड डायग्रामेटिकली युझिंग पाय डायग्राम. व्हॉट विल बी द अँगल ऑफ सेक्टर रिप्रेझेंटिंग आयटम लेबर? लेबर 25%. आता बघा 100% म्हणजे 360 डिग्री. पायचार्ट हे डिग्री मध्ये असतात. 100% म्हणजे 360 डिग्री. 25% म्हणजे किती? 90 डिग्री. 90 डिग्री. उत्तर का असेल? 90 डिग्री. 100% म्हणजे 360 डिग्री. 25% म्हणजे 90 डिग्री. सिंपल उत्तर आहे. रेशो विचारलाय. कशा कशा रेशो आहे? सिमेंट अँड ब्रिक. सिमेंट अँड ब्रिकचा रेशो किती आहे? 30%. सॉरी, पर्सेंटेज किती आहे? 30%. आणि कशाचं आहे? टू द टोटल एक्सपेंडिचर. टोटल एक्सपेंडिचर किती असतं? 100% टोटल एक्सपेंडिचर. कारण या सर्वांची बेरीज 100% होते. 30 आणि 100%. काय येईल मग? हे डिलीट करा आणि हे डिलीट करा. राहिलं काय? 3 10. एक डिलीट केलं, हे डिलीट केलं. डी ऑप्शन इज करेक्ट. डी 3 10. 3:10 हे त्याचं उत्तर असेल. आता हा प्रश्न सर्वात डिफिकल्ट प्रश्न होता. काय तुम्ही उत्तर केलं सांगा मला जरा. सर डी येतं उत्तर ऑप्शन डी सर. ऑप्शन डी. तो वरून खाली डी. एक्सपोनेन्शियल लिहिलंय. हो सर. कोण आहे स्टॅटिस्टिक वाले? कोण आहेत त्याच्यात? मॅथमॅटिक्स वाले. मॅथमेटिक्स वाले आहेत. हो सर पण येस सर. त्याचे एक्सपोनेन्शियल कर. एक्सपोनेन्शियल कर. सर वरून पूर्ण एक्सप्लेनेशन असं खाली करावं का? येतोय तो. मॅथमेटिक्स प्युअर MSc मॅथमेटिक्स आहेत का आपल्याकडे? हा MSc मॅथ. हो ओके, सर. ठीक आहे. हा 11वी 12वीचे मॅथमेटिक्स आहे ना? हो सर. हा 11वी 12वीला मॅथमेटिक्स आहे. आता त्याने काय केलं? एक्स आणि वाय पॉइंट्स आर प्लॉटेड ऑन XY प्लेन अँड द ऍडजस्टमेंट पॉइंट्स आर जॉईंड बाय स्मूथ कर्व. हे बघा, तुम्ही उगाच तुम्हाला MSc मॅथमेटिक्स आहे म्हणून तुम्ही केलं असं नाही. तुम्ही परत येऊन चेक केलंय का हे नेमकं एक्सप्लेनेशन आहे का, हायपरबोला आहे का, पॅराबोला आहे का, स्ट्रेट लाईन आहे? स्ट्रेट लाईनचं उत्तर नाहीच सोडा. नंतर चेक केलंय का? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. नाही आता एक्सपोनेन्शियल वाटलंच. तुम्हाला उगाच माहित होतं म्हणून तुम्ही केलं असं असेल तर मग उपयोग नाही का? हे बघा, आता याच्यात एक्स कुणीकडे असतं, वाय कुणीकडे असतं? हे वाय आहे ना आणि हे एक्स आहे. X. हा X बरोबर आहे. बरोबर आहे. आता एक्स कुठं? 1 2 3 4 5 समान आहे. 1 2 3 4 आणि 5. आणि वाय कसा आहे? 12 15 20 30 60. थांबा, आता मी काय करतो? समान करतो. 10 20 30 40 50 आणि 60 असं करतो. आता काय म्हणले? 12. इथं येईल 12.
पुढे काय म्हणले 15, इथे येईल 15. पुढे काय म्हणले 20, हा येईल 20. पुढे काय येईल 30, हा येईल 30. आणि हा 60. ओके. आता 1 ला काय म्हणतंय, 1 ला 60 असंच आहे का बघा. हे 1 ला 60 आलं, 2 ला काय आलं 30 आलं, हे 2 ला आलं 30, 3 ला किती आलं 20 आलं, 3 ला आलं 20, 4 ला 15, 4 ला 15, 5 ला 12, 5 ला 12. अरे काय होतंय हे? हा, आता कसा आला हा अशा प्रकारे आला. मॅक्झिमम मुलांनी याचं उत्तर काय दिलंय, एक्सपोनेशन कर्व है ना, एक्सपोनेशनल कर्व असं उत्तर दिलेलं आहे. आता बघा, मला MSc मॅथमॅटिक्स वाल्या लोकांना विचारायचं आहे की त्याच्या उलट असतो. रेक्टँग्युलर हायपरबोला कसा असतो, त्याचे काय कॅरेक्टर्स मला सांगा. सांगा. रेक्टँग्युलर हायपरबोलाचे काय कॅरेक्टरिस्टिक असतात. एक्सपोनेन्शियल कर्व कसा असतो, तो म्हणजे अचानक वाढतो आणि अचानक कमी असतो, बरोबर आहे. मग 60 वरून 30 आणि हा 15-12 मध्ये याचे डिफरन्स कमी आहे, 60 आणि 30 मध्ये डिफरन्स मोठा आहे. ओके. अचानक कमी होतो आणि अचानक वाढतो. घातांकी वक्र हा पॉझिटिव्ह पण असतो, निगेटिव्ह पण असतो, बरोबर आहे ना. म्हणजे वाढ पण उलट दाखवतो आणि पण असू घट पण दाखवतो, बरोबर. शकतो. वाढ पण दाखवतो, घट पण दाखवतो. बघा, सिंपल मला तुम्हाला सांगायचं आहे की रेक्टँग्युलर जो हायपरबोला असतो ना, तर त्याच्यामध्ये इक्वेशन समान असतो. 60 एक 60, 30 दोन्ही 60, 20 त्रिक 60, 15 चौक 60, 12 पंचे 60. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेक्टँग्युलर हायपरबोला. उत्तर असेल सी. हा हायपर. मी सर सीच केलंय. कडे गेले ते होतं कशाला सांगता मग एक्सप्लेनेशन कर म्हणून. काहीच नाही, तेच लिहून आलो ना मग नाही तेच नाही, लिहिलंय. आता सगळं मॅथमॅटिक्स वाले सांगायला राव मला खरं वाटलं ना सर ते. हा हा हा, ठीक आहे. उत्तर काय असेल, रेक्टँग्युलर हायपरबोला आहे हा, आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे की ते इक्वेशन समान असतो, आणि इक्वेशन समान असल्यामुळं हे सर्व दिसतं आपल्याला, मुद्दा म्हणून असं ओळखायला आहे. आणि एक्सप्लेनेशन कर्व हा तीव्र असतो, तीव्र घट किंवा तीव्र वाढ असे थोडीशी असते. त्यामुळे उत्तर काय असेल, हायपरबोला. पण आता याचं मार्क गेलं, मी टेन्शन घेतो असं नाही, कारण मुळात प्रश्न हा खूप अवघड होता. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. हे मुद्दाम चुकवले बघा, PXL हे PXL नसतं, पिक्सेल पाहिजे असं इंग्लिशमध्ये, सरळ सरळ पिक्सेल तर करेक्ट आलं असतं. हे चुकीचं आहे. बी HDD ऑप्शन. हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे, हे पण चुकीचं आहे. करेक्ट काय, हे पण चुकीचं. करेक्ट काय, KBPS, युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट. काय हे, युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट. गिगाहर्ट्झ काय करतंय, गिगाहर्ट्झ हे प्रोसेसिंग बद्दल आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. गिगाहर्ट्झ इज अ प्रोसेसिंग. किती गिगाहर्ट्झ तुमचं प्रोसेसर काम करते डिपेंड आहे. उत्तर काय असेल, KBPS इज अ युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट. आता सिंपल आहे, याच्या पुढे आहे ना, HTTPS, एस म्हणजे सिक्युअर. सिंपल आहे, सर्वांना माहित आहे. यू आर ऍक्सेसिंग अ सिक्युअर कम्युनिकेशन. येस चा अर्थ काय होतो, सिक्युअर आहे, तुम्ही सिक्युअर आहात. HTTP मध्ये येस असेल तर सिक्युअर. पुढे आता हा सिक्युअर बद्दलचा प्रश्न आधी आला नाही, हा प्रश्न मग 38 नंबरचा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. ऑलरेडी जानेवारी 18 आला होता, एप्रिल 17 आला होता, 2 वेळेस प्रश्न हा आला होता. जानेवारी 18, एप्रिल 17, 2 वेळा प्रश्न आला या संपूर्ण पॉइंट्सवर. ओके. बघा काय दिले उत्तर तुम्ही याचं, किंवा नंतर चेक सुद्धा केला असेल. करेक्ट उत्तर डी. डीच दिले. विकिपीडिया 2001, जीमेल 2004, युट्यूब 2005, इंस्टाग्राम 2010. अशा प्रकारचा सिक्वेन्स आहे. ओके. तर हा सिक्वेन्स असेल, विकिपीडिया पासून सुरुवात होते. आता हे तर किती सिंपल आहे बघा हा प्रश्न.
की खालीलपैकी कोणतं स्वयं मध्ये नाही. स्वयं मध्ये NIOS आहे, IIMB आहे, CEC आहे. कोण नाही? हा नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे त्याच्यामध्ये स्वयं मध्ये नाही. खूप सिंपल प्रश्न विचारला स्वयंचा त्यांनी. खूप म्हणजे खूप सिंपल. ओके. म्हणजे स्वयंवर किती प्रश्न रिपीट करायचे हात की बात आहे. प्रत्येक परीक्षेत स्वयं आहे. 2 मार्क तुम्हाला बोनस मिळायला पाहिजे. आता हा प्रश्न सेम क्वेश्चन मे 16 मध्ये प्रश्न विचारला. मे 16 मे 2016 मध्ये सेम क्वेश्चन बघितली होती का प्रश्नपत्रिका? युजर जनरेटेड कंटेंट वेब 2.0 डिजिटल एन्व्हायरमेंट व्हॉट डज द अब्रिव्हिएशन UGC स्टँड फॉर? युजर जनरेटेड कंटेंट. मे 16 मध्ये सेम क्वेश्चन आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा किती सिंपल प्रश्न विचारला आहे. 2000 साली आपण काय केलं, याचं गोल्स आपण अडॉप्ट केलेले आहेत आणि टार्गेट होतं 2015 पर्यंत. 2000 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं टार्गेट कुठं आहे? 2030 हे टार्गेट आहे. सप्टेंबर 21 ला प्रश्न विचारला होता सस्टेनेबल गोलवर. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सप्टेंबर 21 ला प्रश्न होता. रिलेटेड प्रश्न आहे. 2030 हे आपलं टार्गेट आहे. पुढे इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मोक. फोटोकेमिकल स्मोकचा कशावर परिणाम होईल? आता बघा, सिंपल लॉजिक तुम्ही लावू शकला असता. गॅस्ट्रॉन्शियल होणार नाही, रेनल्ड होणार नाही, बोन होणार नाही. सिंपल होतं ह्याच्यामध्ये की फोटोकेमिकल स्मॉग आहे. स्मॉग म्हणजे काय? घसा घसा नाक तोंड पकडतं, हेडॅक होतं. त्यामुळे सिंपल आहे. हेडॅक, आयज, डोळ्यावर परिणाम होतो, नोज आणि थ्रॉट इरिटेशन होतं. खूप सिंपल प्रश्न होता हा. आपण सिंपल लॉजिक स्मोक स्मोक तुम्हाला शब्द समजला असता, तुम्ही सहजपणे उत्तर काढू शकला असता. व्हॉट इज द टर्म प्रोसेस ऑफ इनओक्युलेटिंग मायक्रोब्स इंटू सॉइल? तर याचं उत्तर आहे बायोस्टिम्युलेशन. काय उत्तर याचं? बायोस्टिम्युलेशन. मराठीत तुम्ही लॉजिक जरी लावलं असेल तरी उत्तर तुम्हाला काढता आलं असतं. जैविक निर्गमन, निर्गमन नाही. सूक्ष्मजीव आवर्धित करणे, जैविक शिडकावा करणे, शिडकावा पण नाही, आवर्धित करणे. हे बायो ऑग्युमेंटेशनची प्रक्रिया कुठं असते? जर पोल्युशन असेल तर पोल्युशनच्या ठिकाणी आपण बायो ऑग्युमेंटेशन करतो. तर बायो स्टिम्युलेशन तुम्हाला त्या सॉइल मध्ये काय करायचं आहे की एक्सटर्नल हस्तक्षेप करून त्या सॉइल मध्ये जे मायक्रोब्स आहेत तर त्याला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं. दॅट इज जैविक उत्तेजना, बायोस्टिम्युलेशन. तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता बायोस्टिम्युलेशन. बी आन्सर इज राईट आन्सर, बायोस्टिम्युलेशन. ऑप्शन डी वर काय म्हणता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये? कुठल्या प्रश्नाचं ऑप्शन डी सांगा, म्हणजे मला पण विचार करता येईल. Which of the following solar panel is responsible by directly generating electric current when exposed to sunlight? Semiconductor material. सेमीकंडक्टर. इन्व्हर्टर नाही, रिफ्लेक्टर नाही, बॅटरीज नाही. सेमीकंडक्टर मटेरियल काय करतं? डायरेक्ट इलेक्ट्रिक करंट आपल्याला देतं. ओके. पुढे आता हा थोडासा वेगळा टाईपचा प्रश्न. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज नॉट जस्ट अवेअरनेस अँड नॉलेज. अवेअरनेस अँड नॉलेज बट इट इज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ. काय तुम्ही उत्तर लिहिलंय? C. C. अपर ऍटिट्यूड इज करेक्ट आन्सर. काही जण म्हणाले डीपर नॉलेज. अजिबात नाही डीपर नॉलेज. अहो मला सिंपल सांगा. दोन शब्द तुमच्या ऑलरेडी आले तिथं. अवेअरनेस शब्द आलेला आहे आणि नॉलेज शब्द आलेला आहे. हे काय म्हणते? नॉट जस्ट अवेअरनेस अँड नॉलेज. कसं काय डीपर नॉलेज होईल उत्तर तुमचं? हे नॉलेज दोन्ही ऑप्शन तुमचे डिलीट होतील. कन्सेप्टचा एवढा कन्सेप्टपेक्षा ऍटिट्यूड डेव्हलप करणं महत्वाचं आहे. की तुम्ही एन्व्हायरमेंट काढता, पाणी आहे, पाणी वेस्ट चाललंय, तर पाणी वेस्ट जाऊ नये म्हणून तुम्ही कुठल्या ऍटिट्यूडनं बघताय, कुठल्या ऍटिट्यूडनं काम करताय. ओके. ऍटिट्यूड डेव्हलपमेंट होणं खूप आवश्यक आहे. करेक्ट आन्सर इज सी आन्सर. कुठलंही काय कुठं लॉजिक लावू नका. 100% करेक्ट आन्सर इज सी. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जनरली इज डिवाइडेड इंटू फॉलोइंग पिरियड्स. कुठल्या फॉलोइंग पिरियड मध्ये डिवाइड होते? काय उत्तर आहे? ए उत्तर आहे. ऑप्शन ए. वैदिक, ऑप्शन. बुद्धिस्ट, मुस्लिम, ब्रिटिश, पोस्ट इंडिपेंडन्स. तर काय होणार नाही? हिंदू पिरियड नावाचा असला कुठला पिरियड नाही, रामायण पिरियड नावाचा पिरियड नाही, उपनिषदिक पिरियड असा काय पिरियड नाही, आणि पुराणात असं काय नाहीये. ओके. त्यामुळं ऑप्शन सहज पण डिलीट होतात. हे बेस्ट ऑप्शन आहे हा, जो लॉजिकली दाखवतो आपल्याला. ऑप्शन ए.
आता इथं मजा आहे, इथं खूप साऱ्या मुलांचे उत्तर चुकणार आहेत. कॉरस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टीम, द फॉलोइंग थिंग्स आर इन्क्लुडेड. तुम्ही काय लिहिले उत्तर मी सांगतो, तुम्ही सी उत्तर लिहिलंय. डी लिहिले मी. काय लिहिलंय? सी डी सी लिहिले सर, डी मॅडम डी लिखे लिहिले सर. सर. हा ते सांगतो, तुम्ही डी उत्तर लिहिलंय मला माहित आहे. आता फरक समजून घ्या, दोन्हीमध्ये काय फरक आहे. मराठीत लिहितो मी, तुम्हाला समजायला बरं पडेल. पत्राद्वारा शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण या दोन्हीमध्ये फरक आहे. इंग्लिशमध्ये हे कॉरस्पॉन्डन्स आणि हे डिस्टन्स, या दोन्हीमध्ये फरक आहे. पत्राद्वारा शिक्षण मध्ये काय केलं जातं? पत्राद्वारा शिक्षण मध्ये तुम्हाला मार्गदर्शन किंवा मार्गदर्शक पुस्तिका देण्यात येते की तुम्ही काय काय कसं कसं करायचं आहे, आणि तुम्हाला काय करायचं असतं यानुसार स्टडी मटेरियल सुद्धा देण्यात येतो, आणि तुम्हाला काही असाइनमेंट सोडवायचे असतात. ओके, असाइनमेंट तुम्हाला द्यायचे असतात. इतकंच असतं याच्यामध्ये. त्यामुळे उत्तर काय असेल? सी उत्तर असेल, गायडिंग इन्स्ट्रक्शन अँड सॉल्व आन्सर. तुम्हाला मार्गदर्शक सूचना आहेत आणि तुम्हाला उत्तर सॉल्व्ह करून द्यायचे आहेत. दूरस्थ शिक्षण जे आहे ते दूरस्थ शिक्षण मध्ये हे येतं, ऑकेजनल लेक्चर. हे दूरस्थ शिक्षणाचा पार्ट आहे, पत्राद्वारे शिक्षणाचा पार्ट नाही. ओके, आता इग्नो मार्फत भरपूर मोठ्या प्रमाणात कोर्सेस चालतात. इग्नो मार्फत दोन्ही कोर्सेस चालतात, कॉरस्पॉन्डन्स सुद्धा चालतं आणि डिस्टन्स सुद्धा चालतं. पण कॉरस्पॉन्डन्स मध्ये लेक्चर अटेंड करायला पाहिजे किंवा ऑनलाईन लेक्चर आहेत ते तुम्ही करा असं अपेक्षित नसतं. डिस्टन्स मध्ये काही प्रमाणात असतं. आता बघा, डिस्टन्स मधनं समजा कोणी बीएड करत असेल, डिस्टन्स एज्युकेशन बीएड करत असेल, तर तिथं ऑकेजनल लेक्चर होतात. दॅट इज डिस्टन्स एज्युकेशन, दॅट इज नॉट कॉरस्पॉन्डन्स एज्युकेशन. ह्या दोन्हीतला फरक आहे. ज्याला फरक समजला नाही त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. ऑकेजनल लेक्चर इज अ पार्ट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, नॉट ऑफ करस्पॉन्डन्स एज्युकेशन. आपल्याकडे आधी बघा, पत्राद्वारा डीएड ची बॅच होती, पत्राद्वारा डीएड असं होतं, जे 2000 साली आपण सर्व शिक्षा अभियान आणलं, आणि सर्व शिक्षा अभियान आणल्यावर आपण ते डीएड नसलेल्या मुलांना आपण शिक्षक केलं, आणि त्या मुलांना आपण पत्राद्वारे डीएड करायला सांगितलं. आपण दोनच गोष्टी करत होतो, त्यांना सूचना देणं आणि असाइनमेंट सॉल्व्ह करून घेणं आणि परीक्षा घेणं, विषय संपला. लेक्चर करायला पाहिजे असं काही नव्हतं. पण आता जे विविध विद्यापीठामार्फत डिस्टन्स एज्युकेशन चालतं, जे आपल्या आता मुंबई युनिव्हर्सिटी असेल, शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, तर अशा मार्फत जे डिस्टन्स एज्युकेशन आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपण हे लेक्चरचा पार्ट काही काही ठिकाणी होऊ शकतो, प्रोफेशनल कोर्सेस मध्ये वगैरे ठिकाणी. ओके, तर हा बेसिक फरक आहे. उत्तर असेल गायडिंग इन्स्ट्रक्शन अँड सॉल्व आन्सर, पत्राद्वारा. हा त्याचा फरक आहे. शब्दात काय फरक आहे तुम्ही आणखीन सर्च करू शकता. दूरस्थ शिक्षण म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन आणि कॉरस्पॉन्डन्स एज्युकेशन मध्ये काय फरक आहे ते तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्हाला आणखीन करेक्ट उत्तर काय याची खात्री होईल. आता हा प्रश्न ऑलरेडी रिपीट झाला बघा. हा प्रश्न आला होता सप्टेंबर 2015 मध्ये. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी सप्टेंबर 15 प्रश्न आला होता. कुठे सुरुवात झालेली आहे? तर इंग्लंडमध्ये सुरुवात झालेली आहे. प्रश्न त्यावेळेस होता कोणत्या वर्षी झालेली आहे. इंग्लंडमध्ये पहिली युनिव्हर्सिटी कधी झाली? 1969 ला. हा सप्टेंबर 15 प्रश्न होता. आता याने काय विचारलंय? 1969 साली पहिली ओपन युनिव्हर्सिटी कुठे झाली? मिल्टॉन केनिस हे ठिकाणाचं नाव आहे. मिल्टॉन केनिस हे ठिकाण आहे आणि इंग्लंड मधलं, त्या ठिकाणी ही पहिली ओपन युनिव्हर्सिटी आहे, फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी. आणि एकदम शेवटी लास्ट मला सांगा किती आहे? सेम क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन. रिपीट झाला सर मागच्या वर्षीचा. एकदम करेक्ट आहे. मार्च 2023 ला सेम क्वेश्चन आला होता. अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टीम ऑफ एज्युकेशन, याने फक्त काय केलंय, मुघल पिरियड असं म्हटलं होतं पाठीमागच्या परीक्षेमध्ये, मुघल पिरियड, आणि इथं म्हणलं मुस्लिम सिस्टम ऑफ एज्युकेशन. मद्रासा इज सपोज टू बी सेंटर ऑफ हायर एज्युकेशन. सेम क्वेश्चन. किती झाले सेम क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो आता टोटल टॅली करून. सेम क्वेश्चन, सेम टू सेम क्वेश्चन किती झाले एकदा मी तुम्हाला सांगतो. फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या मला. म्हणजे किती सोपं काम आहे. आणि पीवायक्यू बेस जवळपास 20 क्वेश्चन आहेत. पीवायक्यू बेस जवळपास 20 क्वेश्चन. सर पिछले साल का आंसर पर मकतब था सर. सर मदरसे में मकतब सेकेंडरी एजुकेशन होता ना सर. हाँ सर, इसका आंसर मतलब
लास्ट ईयर का आंसर मकतब था, एंड आई थिंक इसका आंसर एक तो हायर ये माध्यमिक होगा या फिर प्राथमिक होगा। हाँ सेकंडरीच आहे सर. सर प्राथमिक मीन्स प्राइमरी एजुकेशन, सेकेंडरी एजुकेशन मदरसे में होता है सर। सर ये हायर एजुकेशन नहीं है इसका आंसर। आपण प्रश्नमध्ये काढूयात एक मिनिट. मार्च 23 च्या प्रश्नमध्ये काढून बघूयात. प्रायमरी नाही का? सर ह्याचे आन्सर ग्रुपवर शेअर करणार ना? हो हो, ओके. एक मिनिट. आपण ती प्रश्नपत्रिका काढून बघूयात. मार्च 23. ओके. मुघल काळामध्ये हे बघा, इन मुघल पिरियड हायर एज्युकेशन लर्निंग सेंटर्स वेर नोन ॲज मद्रसा. असा प्रश्न आहे हो. कसं काय तुम्ही म्हणता? हे बघा, एक मिनिट. उत्तर मी एकदा चेक करतो आणि मग डिस्प्ले करतो. क्वेश्चन नंबर 46, मार्च 23. तर उच्च शिक्षणच येते ते नोट्स मिनिट, मध्ये एक मिनिट. वाचलं होतं दिलेलं तुम्ही. 46B. ठीक आहे. हे बघा, आपण आता मी तुम्हाला स्क्रीन डिस्प्ले करतो. In Mughal period, higher education learning center were known as madrasa. 46 answer is B. Look this. 46 answer is B. ओके, कळालं का? मग आपला प्रश्न काय? अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टम ऑफ एज्युकेशन. मुस्लिम सिस्टम म्हणजे मोगल पिरियड. मद्रासा इज सपोज टू बी सेंटर ऑफ हायर एज्युकेशन. फक्त शब्द बदललाय. मुस्लिम शिक्षण आणि मोगल पिरियड असा शब्द बदललेला आहे. कळालं का? हायर एज्युकेशन मद्रासा. ओके, हायर एज्युकेशन मद्रासा असेल तर इथे सुद्धा मद्रासा रिलेटेड टू हायर एज्युकेशन यायला पाहिजे. समजतंय का? हो सर, बरोबर. सो द आन्सर इज सी, हायर एज्युकेशन. जवळपास 2 ते 3 प्रश्न सेम टाईपचे होते आणि रिलेटेड क्वेश्चन तर खूप होते. 15 ते 20 प्रश्न रिलेटेड होते. ओके, तर मला वाटतंय आपल्याला